सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। श्री राम जय जय राम। 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 श्री राम जय जय राम।
श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ। सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे। वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र। इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठवीता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ। प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ। एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा। नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा। शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज राऊतजी नाही आहेत त्यामुळे ओंकार साधना होणार नाही. आपण भगवद्गीतेचा अध्याय 7
श्लोक 9 आणि त्याच्या खालच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या याचं वाचन करू, मग अर्थाचं वाचन होईल. बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. जेतो विषयांची मोठ झाडी माझी कामक्रोधांची साकडी तुकावूनी आला पाडी सद्वासनीची मग साधू संगे सुभटा उजू सत्कर्माची वाटा अप्रवृत्तीचा आवांटा डावलुनी आणि जन्मशतांचा वाहतवणा देवींची आस्थेची या नलेची वाहणा तेथ फलहेतूचा उगाणा कवणू चाळी ऐसा शरीर संयोगाची राती माझी धावता सडिया आयती तव कर्म क्षयाची पाहती पहाट झाली तैसी गुरुकृपा उखा उजळली ज्ञानाची वोतपली पडली तेथ साम्याची रिद्धी उघडली तयाची एदिटी ते वेळी जयाकडे वास पाहे तेवता मीची तया एका आहे अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया हे असो आणिक काही तया सर्वत्र मी वाचून नाही जैसे सबाह्य जडोही बुडालिया घटा तैसा तो मज भीतरी मी तया आतुबाहेरी हे सांगी जे बोलवरी तैसे नव्हे म्हणून असो हे यापरी तो देखे ज्ञानाची वाखारी तेने संसरलेनी करी आपू विश्व हे समस्त ही श्री वासुदेवो ऐसा प्रतितीरसाचा बोतला भाव म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तोची जयाचे प्रतीतीचा वाखवरा पवाडू होय चराचरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू आथी येर बहु जोडती किरीटी जयांची भजने भोगासाठी जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले. हे सर्वही भक्त उत्कृष्टच आहे. नाही, अनेक जन्म घेतल्यानंतर सर्व विश्व वासुदेव होय असे ज्ञान प्राप्त होऊन तो ज्ञानी मला शरण येतो, मला येऊन पोचतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. कारण तो विषयाच्या दाट झाडीतून काम क्रोध यांची संकटे टाळून चांगल्या वासनारूपी डोंगरावर आला. अर्जुना, मग संतांच्या संगतीने विहित कर्मांच्या सरळ मार्गाने निषिद्ध आचरणाचा आडमार्ग टाकून आणि शेकडो जन्मांचा कर्ममार्गाने प्रवास करीत असता तो फलाशेच्या वाहना अंतःकरणरूपी पायात घालीत नाही. अशा स्थितीत स्वर्गादी फलांच्या हेतूंचा हिशेब कोणी करावा? याप्रमाणे देहतादात्म्यरूप रात्रीत सर्वसंग परित्यागरूपी तयारीने धावत असताना कर्माच्या क्षयाची उजाडती पहाट झाली. त्याचप्रमाणे गुरुकृपारूप उषक काल झाला व ज्ञानरूपी कोवळे ऊन पडले, तेव्हा त्या प्रसंगी त्याच्या दृष्टीला ब्रह्मैक्याचे ऐश्वर दिसू लागले. त्यावेळी तो जिकडे जिकडे पाहिल तिकडे तिकडे त्याला मीच एक आहे, अथवा तो जरी निवांत राहिला तरीही त्याला मीच आहे हे बोलणे असो, त्याला सर्व ठिकाणी माझ्या वाचून दुसरे काही एक नाही. ज्याप्रमाणे डोहात घट बुडाला असता त्याच्या आत बाहेर जसे पाणीच असते, त्याप्रमाणे तो माझ्यामध्ये असतो व मी त्याच्या आत बाहेर असतो. ही स्थिती शब्दाने सांगता येईल अशी नाही. म्हणून हे राहू दे. याप्रमाणे तो ज्ञानाचे भांडार पाहतो व त्या योगाने सावरल्यामुळे सर्व जग आत्मरूप पाहतो. हे संपूर्ण विश्व श्री वासुदेव आहे अशा अनुभवरूपी रसाचा त्याचा भाव ओतलेला असतो. म्हणून सर्व भक्तांमध्ये तो राजा आणि ज्ञानीही तोच आहे, ज्याच्या अनुभवरूपी भांडारात स्थावर जंगमात्मक अखिल विश्वाचा समावेश होतो. हे अर्जुना, तो महात्मा दुर्लभ आहे, ज्यांची भजने भोगासाठी असतात व ज्यांची दृष्टी आशारूपी नेत्ररोगाने मंद झालेली असते. असे इतर भक्त पुष्कळ मिळतात. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा.
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। जय जय रघुवीर समर्थ। आपल्या सर्वांना नम्र अभिवादन। आपण नाथषष्ठी साजरी करायची या उद्देशाने नाथांचं काही वाङ्मय मागच्या 2-3 आठवड्यात पाहिलं. आणि आता आज परत आपला जो पूर्वीचा अभ्यास चालू होता भगवद्गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा, त्याकडे आपण आलेलो आहोत. 7वा अध्याय भगवद्गीतेचा आणि 19वा श्लोक आजचा आहे. की थोडासा त्याचा संदर्भ पाहून 15, 16, 17, 18 आणि 19व्या श्लोकाचं जे आहे ते अभ्यास करायचा आहे. सर्वच वाङ्मय जे आहे ते अत्यंत आल्हाददायक आहे, अत्यंत आपल्याला जे आहे ते सुख देतो हे आता आपल्याला या ठिकाणी जे आहे ते समजतंय. आपण जो भागवत सुद्धा वाचायला घेतलं तर सोडायची आपल्याला इच्छा नव्हती. तो सुंदर प्रसंग सुंदर विवेचन त्याच्यामध्ये जे आहे ते दिलेलं होतं. तसंच भगवद्गीतेमध्ये पण आहे. 15वा श्लोक 7वा अध्याय 15वा श्लोक आपल्याला असं सांगतो की नमाम दृष्टीतून मूढा प्रपद्यंते नराधमा माया अपज्ञाना आसुरम भाव निश्चिता. त्यांनी सांगितले की कोणते 4 लोक असे आहे की जे मला भजत नाही म्हणून दुराचारी मूर्ख भजतीना नराधम मायाने हरले ज्ञान असुर भावात जे असुर आहे, जे मायाने त्यांचं ज्ञान दूर झालेलं आहे, अज्ञान झालेलं आहे, त्या ठिकाणी दुराचारी मूर्ख मला भजत नाही. म्हणजे 4 लोक ते भजत नाही. मग कोणते 4 लोक भजतात? म्हणजे चतुर्विधाम भजते माम जना सुकृतो जुना आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच वर्तर्षभ. जे चौघेही भजती मला सदाचारी जनपार्था याचा अर्थ केलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये, आजच्या ज्ञानेश्वरीमध्ये. अर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी वर्तशर्व जे आहे ते अर्थ आहे, जिज्ञासू आहे, अर्थार्थी आहे आणि ज्ञानी आहे. अर्थ म्हणजे ज्यांना काही संकट आलं आणि ते त्याला प्रार्थना करतात. जिज्ञासू म्हणजे ज्यांना असं ज्ञान जाणायचं आहे आपल्यासारखं की आत्मा काय आहे, जीव काय, जगदीश्वर काय, माया काय, ईश्वर काय, परमेश्वर काय हे जिज्ञासू. त्या अर्थार्थी म्हणजे त्यांना काहीतरी कामना असते त्या ठिकाणी सकाम करून, आणि ते त्यांना त्या ठिकाणी जे आहे ते भगवंताला भजन करतात, माझं हे काम पूर्ण होऊ दे. त्यांना अर्थार्थी म्हटलंय. आणि ज्ञानी भरतर्षभ म्हणजे जे आहे ते ज्ञानी कसे आहेत, म्हणजे ज्ञानी जे आहे ते असे आहे की त्यांना भगवंताचं ज्ञान झालेलं आहे, भगवंताचा अनुभव त्यांना आलेला आहे, असे ते ज्ञानी. असे चतुर्विधा भजनते मा, चतुर्विधा भजनते माम, ते 4 जे आहे ते मला बसतात असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. ते आपण सगळं पाहिलंय. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी भगवंतांनी असं म्हटलं पुढच्या श्लोकामध्ये 17व्या श्लोकामध्ये की त्यात जो तेषाम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानीनो अत्यर्थ महम सच मम प्रिय. त्या ज्ञानी जो आहे तेषाम ज्ञानी नित्ययुक्त म्हणजे त्या ज्ञानी नित्ययुक्त जो आहे एक भक्ती विशिष्यते म्हणजे एक भक्त विशेष तो. आणि प्रिय ही ज्ञानीना, ज्ञानाला मी अतिप्रिय. अत्यर्थम म्हणजे अत्यर्थमचा अर्थ या ठिकाणी असा होतो की ते सर्व जे आहे ते त्या ठिकाणी सर्व लिमिट क्रॉस झाले. अत्यर्थम अतिप्रिय अहम सच मम प्रिय, आणि तोही मला प्रिय आहे. म्हणजे मी त्याला प्रिय आहे आणि तो मला प्रिय आहे. अशा प्रकारचं ज्ञानी भक्ताची भगवंतांनी या ठिकाणी त्याला जे आहे ते सांगितलंय की ज्ञानी भक्त म्हणजे काय. आणि तो ज्ञानीभक्त कसा असतो, तो म्हणे तो नित्ययुक्त असतो, म्हणजे नेहमी जो आहे तो भगवंताशी जोडलेला असतो. आणि एक भक्त विशेषते म्हणजे त्याला आणखी अनन्य भाव असतो त्या ठिकाणी, दुसरा तो आणखीन कोणताही भाव त्या ठिकाणी नसतो. आणि असा जो भक्त असतो, असा जो ज्ञानी असतो, ज्ञानी भक्त ज्याला आपण म्हणतो, तो काय असतो, तो म्हणे मी त्याला प्रिय आहे आणि तो मला प्रिय आहे.
अशा प्रकारचं आपण सर्व त्या ठिकाणी पाहिलं होतं. आणि आता भगवंतानी जर असं म्हणून दिलं की बा हा ज्ञानी मला प्रिय आहे, मग बाकीच्या लोकांचं काय करायचं? अर्थ म्हणतो की माझं काय म्हणता तुम्ही, किंवा जिज्ञासू म्हणतो माझ्याबद्दल काय तुमचं मत आहे, अर्थार्थी म्हणतो की माझ्याबद्दल काय मत आहे. म्हणून तिथे पुढच्या श्लोकामध्ये जे आहे ते 18व्या श्लोकामध्ये भगवंतांनी असं म्हटलं की उदारा सर्व एवे ते ज्ञानी त्वात्मैव मे मतम आस्थित ही आस्थित सही युक्तात्मा मामेव नात्मा. त्याने असं म्हटलं की हे जरी उदारा सर्व एव इति, म्हणजे थोरच आहे सर्व हे, असं नाही की थोर नाहीये म्हणून. उदारा त्यांनी जे आहे ते अशा प्रकारे म्हटलेलं आहे की सर्व जे आहे ते कसे आहेत म्हणे ते थोर आहे. आणि एवे ते ज्ञानी त्वात्मैव मे मतम, ज्ञानी मम आत्माच जणू, ज्ञानी जरी माझा आत्मा आहे म्हणजे सर्वच मला प्रिय आहे, पण त्यातल्या त्यात ज्ञानी काय तर म्हणे तो माझा आत्मा आहे. सुस्थित तो युक्तात्मा, आस्थितसही युक्तात्मा, आणि मामेव नाथ तुम्हा गती, हे जो आहे तो काय आहे की ते माझं त्याचं ध्येय मीच आहे, अशा प्रकारचा तो आहे. म्हणजे परत या ठिकाणी ज्ञानाचं त्यांनी ज्ञानी भक्ताचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे, त्याला चांगलं म्हटलेलं आहे, त्याला माझाच तो आत्मा अशा प्रकारचं म्हटलेलं आहे, नुसतंच चांगलं नाही. पण त्यांनी जरी सर्व जे आहे ते थोरच आहे अशा प्रकारचे, म्हणजे मीच कधी प्रेम अशा प्रकारचा जो आहे तो फक्त ज्ञानी आहे, तरी पण म्हणजे जे आहे ते सर्व मला प्रिय आहे, अशा अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी वर्णन केलंय. तर आणखीन या ठिकाणी असं म्हणलं जसं नद्या असतात, नद्या सर्व समुद्राला जाऊन भेटतातच, म्हणजे आहे ते मग कोणती नदी असो ती. तर तशाच प्रकारे त्यांनी म्हटलंय की परी जाणून या मला जो मागे पाहणे विसरला, जैसे सागराशी मिळून सरतेला मागे जाणे थांबले. सर्वच त्यांना जाऊन भेटतात, फक्त त्यांचा प्रवास कसा आहे म्हणजे कोणाचा कोणत्या माइलस्टोनवर आहे, कोणाचं कोणत्या माइलस्टोनवर आहे, कोणाचं कोणत्या माइलस्टोनवर आहे. त्या ठिकाणी असं म्हणायचं आहे मला की अर्थ जरी असेल, जिज्ञासूत आपला अर्थार्थी जरी असेल, आम्ही जरी संकटामध्ये भगवंताला प्रार्थना केली, किंवा एखादी वस्तू आम्हाला हवी असेल, वस्तू व्यक्ती परिस्थिती तशा प्रकारची हवी असेल आणि आम्ही जर भगवंताला प्रार्थना केली, तर त्याचं असं म्हणणं आहे की नाही, हे सर्व सुद्धा जे आहे ते फलद्रूप होईलच, म्हणजे भक्ती फलद्रूप होईल. तुमचं कार्य किती होईल हे वेगळं, पण निश्चितच अशा प्रकारे करण्यामुळे काय होईल, तुमची भक्ती वाढेल, तुमचं चित्त भगवंताशी जडेल. आणि म्हणून हे सर्व जे काय आहे भगवंत म्हणतात की नाही ते सर्वच मला प्रिय आहे, असं काही नाही की ते मला प्रिय नाही. तर काय करायचं तर म्हणजे फक्त भगवंताला भजा, शेवटी त्याचा अर्थ जो आहे तो अशाच प्रकारचा आहे. आणि ज्ञानी कसा आहे तर म्हणे एरवी ज्ञानी ज्यास म्हणावे तो चैतन्याची केवळ माझी. भगवंत म्हणतात की तो माझं फक्त चैतन्यच आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि हे न म्हणावे परी काय करावे, न बोलावे त्याची बोल, म्हणजे आणखीन काही बोलण्याकरता माझ्याकडे नाहीये, म्हणजे आणखीन बोलायचं होतं आणि काय बोलावं तर म्हणे हेच निघालं तोंडातून, अशा प्रकारचं ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी रचना केलेली आहे. आणि याच्यानंतर मग जे आहे ते आम्ही बहुनाम जन्मनान म्हणते, बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान मन प्रपद्यते, आणि वासुदेव स्वरूपिती स महात्मा सुदुर्लभा, या श्लोकाकडे येतो की अनेक जन्म घेऊनी ज्ञानवान भजे मज, ब्रह्म सर्वत्र देखे तो महात्मा सुदुर्लभा. अशा प्रकारचं त्यांनी या आजच्या ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं काय केलंय, त्याचं त्यांनी केलेला आहे, अर्थ केलेला आहे. अशा प्रकारे म्हणजे ज्ञान विज्ञान योग या ठिकाणी सांगितलं जातोय. ज्ञान काय आणि विज्ञान काय, तर वासुदेव सर्वमिती, हे सर्व जे आहे ते कसं आहे तर म्हणजे अध्यात्म ज्ञान आहे, समजून घ्यायला हवं. म्हणजे जसं त्यांनी म्हटलं की 4 प्रकारचे लोक जे माझी उपासना करतात, त्याच्यामध्ये जो ज्ञानी आहे तो मला प्रिय आहे, म्हणजे तो सर्व मटेरियल डिझायर पासून तो फ्री आहे. आणि हे सर्व लोक कसे आहेत म्हणे ते उदार आहे, आणि पण ज्ञानी आणि मी हे दोन नाही आहे, तर म्हणे एकच आहे, अशा प्रकारचं वर्णन करून परत मी आता समरी केली त्याची. बहुनाम जन्मनान म्हणते,
ज्ञानवान मान प्रपद्यते. म्हणजे बहुनाम म्हणजे पुष्कळस, जन्मनाम अंते. म्हणजे आता जन्मनाम अंते म्हटलेलं आहे, म्हणजे जन्मनाम आणि अंते ह्या दोन शब्दाची इथे संधी केलेली आहे. आणि पुष्कळशा जन्माच्या शेवटी. आणि ज्ञानवान मान प्रपद्यते. म्हणजे ज्ञानवान काय, तर म्हणजे ज्ञानवान जे आहे ते मला सरेंडर झालेले आहे. ज्ञानवान मान प्रपद्यते, मला जे आहे ते शरण गेलेले आहे, शरण झालेले आहे असे ते ज्ञानी. आणि वासुदेव सर्वमिती, म्हणजे वासुदेव सर्वमिती, सर्वमिती वासुदेव. आणि अशा प्रकारचे ते वासुदेव सर्वदूर पाहतात, भगवंताला सर्वदूर पाहतात असे ज्ञानी लोक. आणि स्वमहात्मा आणि सुदुर्लभा, म्हणजे असे ते महात्मा आहे. आणि असे कसे तर म्हणजे ते दुर्लभही आहे. आता बहुनाम म्हटलं म्हणजे बहुत, आणि जन्मनाम म्हणते म्हणजे पुष्कळशा जन्माच्या शेवटी. म्हणजे पुष्कळशा जन्मामध्ये जे आहे ती बरीचशी उपासना त्यांनी केली, आणि ती उपासना करून शेवटल्या याच्यामध्ये काय झालं की पुष्कळशा जन्माच्या शेवटी ज्ञानवान माम प्रपद्यते, म्हणजे तो तत्वज्ञानाला ते लोक प्राप्त झाले. म्हणजे आता आपण या ठिकाणी जो आहे तो अभ्यास करतो आहोत, तत्वज्ञानाचा अभ्यास करतो आहोत. आणि काय होईल शेवटी, तर म्हणे आम्हाला सुद्धा तत्वज्ञानाला आम्ही प्राप्त होऊ. आणि त्या तत्वज्ञानाला प्राप्त होऊ म्हणजे काय, की आम्ही ज्ञानवान होऊ. आणि ज्ञानवान नाम प्रपद्यते म्हणजे भगवंताला आम्ही शरण, त्या ठिकाणी शरण जाऊ. आणि तेव्हाच काय होईल तर म्हणे वासुदेव सर्वमिती. म्हणजे त्यावेळेस आम्हाला काय होईल तर म्हणे सर्वदूर वासुदेव आहे, सर्वदूर भगवंत आहे. वासुदेव सर्वमिती इतिमाम प्रपद्यते, अशा प्रकारे जे आहे ते आम्हाला कळेल. म्हणजे जे आहे ते वासुदेवच सर्व दूर आहे, अशा प्रकारचे त्या ठिकाणी आपल्याला हे राहील. आणि अशी माझी उपासना जी आहे ती जेव्हा फलद्रूप होईल त्यावेळेस आम्हाला जे आहे ते कळेल किंवा जे आहे ते वासुदेव सर्व दूर आहे. त्याचा शब्दशः अर्थ जो आहे त्यांनी अशा प्रकारे केला आहे की पुष्कळ जन्मांच्या शेवटल्या जन्मी तत्वज्ञान प्राप्त झालेला ज्ञानी, ज्ञानवान, आणि सर्वम वासुदेवम, सर्व काही वासुदेवच आहे, अर्थात वासुदेवाशिवाय दुसरं काहीच नाही, अशा प्रकारचा तो अर्थ. आणि इतिमाम प्रपद्यते म्हणजे अशा प्रकारे मला भजत असतो, प्रपद्यते म्हणजे भजत असतो. स महात्मा सुदुर्लभा, आणि तो महात्मा कसा आहे, म्हणजे तो महात्मा जो आहे तो अति दुर्लभ आहे. अशा प्रकारचा अर्थ या ठिकाणी जो आहे तो सर्व काही काय आहे तर म्हणे माझं भगवंताला भजणं हे सर्व काही आहे. मग अशा प्रकारे जो कोणी भजतात तर तो महात्मा कसा आहे तर म्हणे तो दुर्लभ आहे. आणि अशा प्रकारचा महात्मा आम्हाला प्राप्त हो हे सुद्धा दुर्लभ आहे, रेअर आहे. आणि अशा प्रकारचा ज्ञानी जो आहे, अशा प्रकारचं ज्ञानी जर आम्हाला सान्निध्य मिळेल तर मग आपल्याला जे आहे ते जीवन जे आहे ते सुखकर होईल. डॉक्टर आपल्याला जीवनामध्ये मिळालेले आहे. आणि आता आपण पाहतोच आहे की जेव्हा ते आले आणि सुरुवातीला काही वर्ष त्यांनी जी प्रवचन वगैरे दिली, आपलं ज्ञान जे आहे ते दृढ केलं, आणि त्याचे आता आम्ही जे आहे ते फळं, आम्हाला गोड फळं चाखायला मिळतात आहे की आमचं लक्ष त्याच्यामध्ये लागलंय. आणि त्याच्यामधनं आम्ही जो आहे तो त्या ठिकाणी ते ज्ञान त्या ठिकाणी ग्रहण करतो आहोत, अभ्यास आपला वाढवतो आहे, त्यातून आम्हाला आनंद मिळतो आहे. आणि आमचा मार्ग पुढे चाललेला आहे, आमचा प्रवास त्या ठिकाणी जो आहे तो पुढे आहे. आणि मग काय असं होईल तर म्हणजे बहुत पुष्कळशा जन्माच्या शेवटी आम्हाला हे तत्वज्ञान या ठिकाणी जे आहे ते मिळतं आहे, असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आम्ही सुद्धा भाग्यवान आहोत की जो आहे तो आम्हाला अशा प्रकारचं ज्ञान या ठिकाणी मागच्या आता जवळजवळ 20 वर्ष झाले आपलं जे आहे ते बरोबर अशा ठिकाणी चालू आहे. वासुदेव सर्वमिती म्हणजे सर्वदूर भगवंताचं आम्हाला जे आहे ते दर्शन होईल. जसं आता एखादं त्यांनी उदाहरण दिलंय या ठिकाणी, सागराचं उदाहरण दिलंय की सागर आणि लहर. तर लहर आपण म्हणतो किंवा ही लहर, ती लहर, ही लहान लहर, ती मोठी लहर, ही सुनामी वाटते, अरे ही तर खूपच मोठी झाली. पण ते जरी लहर वेगवेगळ्या असल्या आणि बुडबुडे जरी आपल्याला दिसले त्याच्यामध्ये, तरी काय शेवटी तर म्हणजे शेवटी तर सर्व कसं आहे तर पाणी आहे.
आणि तशाच प्रकारचं वासुदेव सर्वमिती, म्हणजे जे काही आम्हाला दिसतं आहे, आमच्या इंद्रियाने आम्ही भोगतो आहोत, पाहतो आहोत, समजतो आहोत, वासुदेव सर्वमिती म्हणजे भगवंताचं त्याच्यामध्ये अस्तित्व आहे, अधिष्ठान आहे, भगवंताशिवाय आणखीन काही नाही, अशा प्रकारचा अनुभव येणं. कारण की आम्ही जेव्हा लहराच्या हिशोबाने पाहू, लहराकडे, लहरीच्या लेवलवर पाहू, तर ते आम्हाला लहर वेगवेगळ्या दिसतील. आम्ही लोकांकडे पाहू संसारामध्ये, तर आम्हाला लोक सर्व वेगवेगळे असतील, कारण आम्ही लोकांच्या लेवलवर पाहतो आहोत. आणि सागरच्या लेवलवर जर पाहिलं, पाण्याच्या लेवलवर पाहिलं, तर पाणी सर्व दूर एक आहे. तर तशाच प्रकारे चेतन तत्व जे आहे, जड तत्व सर्व वेगवेगळी आहे. पण चेतन तत्व कशी आहे, म्हणजे चेतन तत्व एकच आहे, ते वेगवेगळी नाही. आता समजा आम्ही दिवाळीचे दिवे लावलेले आहे, खूप सारे दिवे लागलेले आहेत त्या, आम्ही म्हणतो अरे इथे इतके दिवे लागले, तिथे तितके दिवे लागले, इथे रोषणाई खूप चांगली, तिथे रोषणाई खूप चांगली. रोषणाई जी आहे त्याला काय, रोषणाई एकच आहे, प्रकाश एकच आहे. दिवे जरी वेगवेगळे असले तरी प्रकाश कसा आहे, तर म्हणजे प्रकाशाच्या लेवलवर तर सर्व प्रकाश एकच आहे, आणि दिव्याच्या लेवलवर पाहायला गेलं तर ते वेगवेगळं आहे. तर अशा प्रकारचा गहन अर्थ या ठिकाणी जो आहे तो आपल्याला आता पुढे पाहायचा आहे. पण शेवटी काय की वासुदेव सर्वमिती हे हे कसं काय होणार, हे सुद्धा जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पुढे पाहू आपण आता, ते कसं काय पुढे होईल म्हणून. तर ह्या श्लोकाचा अर्थ जो आहे तो आता आपण थोडासा आणखीन डिटेलमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. या श्लोकाचा अभ्यास करताना जे आहे ते, जसं आता आपण बोललो की हा श्लोक जो आहे तो बहुनाम जन्मनाम मध्ये जे त्यांनी लिहिलेला आहे, स्वामी स्वरूपानंदांनी काय प्रकार, कशा प्रकारचे त्याच्यावर कमेंट्स केलेले आहे. स्वामी स्वरूपानंदांचं हे डिटेल त्यांनी भगवद्गीतेवर जे आहे ते भाष्य केलेलं आहे. तर त्यांनी तसंच लिहिलंय सुरुवातीला की मागच्या 2-3 श्लोकामध्ये ज्ञानी भक्ताचं श्रेष्ठत्व त्यांनी वर्णन केलंय, असं त्यांनी सुरुवात केली त्याची. आणि त्यांचं असं म्हणणं की ज्ञान जे आहे ते एका जन्मात प्राप्त होत नाही. आपल्या सर्वांचा कन्सेप्ट हा आहे की ज्ञान एका जन्मात प्राप्त होत नाही, अनेक पूर्वीच्या जन्माच्या अखंड साधनेचं हे फळ आहे. म्हणजे आज आम्ही या ठिकाणी बसलो आहो, हे सुद्धा कसं आहे तर म्हणे आमचं पूर्वजन्मीचं काहीतरी सुकृत होतं, होते सुकृत, सुकृत पदरी होतं, भौत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. तर हे सुद्धा जे आहे ते आमचं काहीतरी पूर्वी जन्माचं जे आहे ते आम्हाला, आम्ही साधना केली असेल म्हणून ह्या जन्मामध्ये जे आहे त्या साधनेचं फळ आम्हाला मिळतं आहे, की आम्हाला अभ्यास करायची इच्छा होते आहे. आणि त्यामध्ये काय आहे की ते म्हणतात की परमेश्वर प्राप्तीची तळमळ होणं, परमेश्वर प्राप्तीची जिज्ञासा निर्माण होणं, हे अत्यंत दुर्लभ आहे. पुष्कळशी धार्मिक लोक असतात, आस्तिक लोक असतात, पण ते फार धार्मिक आणि श्रद्धाळू आणि आस्तिक लोक कसे असतात तर म्हणे ते त्यांना जे आहे ते तेवढ्या पुरतच भगवान व्यवहाराकरता हवा असतो. वेदांत शास्त्राच्या वेदांत शास्त्राच्या श्रवणाची तळमळ, वेदांत शास्त्राच्या श्रवणाची आवड आणि गुरुमुखातून श्रवण, गुरुमुखातून वेदांत श्रवण, हे जे आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे, हे कमी लोक आहे अशा प्रकारचे. म्हणून त्यांनी सांगितलं की वेदांत शास्त्राचं जर आम्हाला असं आवड निर्माण झाली तर ती एक गुरुकृपा आहे, आणि ते कमी आहे. म्हणजे आपल्याला भगवद्गीता सुद्धा अशाच प्रकारचं सांगतो की जे आहे ते हे लोक कसे आहेत म्हणे, हे लोक कमी आहे. आणखीन आयती श्रद्धेयो पेत योगा चलित मानस अप्राप्य योग संसिद्धी का गतीम कृष्ण गच्छती. ह्याचा अर्थ असा आहे की हे जे लोक आहेत जे वेदांत शास्त्राच्या श्रवणाची आवड निर्माण होणं, असे लोक फार कमी आहे, असा या श्लोकाचा अर्थ आहे, तो पण पहिले पाहिलेला आहे. तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे काय आहे असं शेवटी की समजा शुद्ध बीज आहे, आणि शुद्ध बीज जर असेल तर त्याच्यानंतर जमीन सुद्धा जी आहे ती कशी हवी, तर म्हणजे जमीन सुद्धा नांगरण्यासारखी तयार भूमी हवी.
म्हणजे एकसारखे जर दोन बीज असतील, एक बीज जर तुम्ही सुपीक भूमिकेत टाकलं आणि एक बीज जे आहे ते पठारावर टाकलं, तर दोन्ही बीज जरी चांगली असली तरी पण जे आहे ते काय होईल, तर म्हणजे पठारावरचं बीज जे आहे ते बीज जे आहे ते उगवणार नाही. आणि जे सुपीक बीज सुपीक जागा आहे त्या ठिकाणी जे आहे ते काय होईल, त्यामुळे ते बीज जे आहे ते उत्तम निर्माण होईल, पुढे त्याचं रोपट्यामध्ये निर्माण होईल, पुढे झाड निर्माण होईल. आहे दोन्ही बीजे एकसारखीच, पण भूमी कशी होती याच्यावर ते अवलंबून आहे. म्हणजे काय, याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ हा झाला की अंतःकरण ही भूमी आहे आणि संस्कार जे आहे आमचे बीज आहे. तर अंतःकरण जर बरोबर शुद्ध नसेल, तर मग अंतःकरण जर शुद्ध नसेल तर त्या ठिकाणी बीज असून सुद्धा जे आहे ते कोमेजेल किंवा ते बरोबर वाढणार नाही. तर सांगायचं तात्पर्य असं की ही सर्व साधना जी आहे, म्हणजे ही एक प्रकारची अनंताची यात्रा आहे. ही अनंताची यात्रा आपण या ठिकाणी जो आहे तो काय करतो या ठिकाणी, तर म्हणे अंतःकरण आपलं शुद्ध करतो आहो आणि जमीन जो आहे तो नांगरतो आहो. म्हणजे जे बीज ऑलरेडी आहे भगवंताकडून आलेलं, ते जे आहे ते त्या ठिकाणी पुढे रोपटं होऊन आमच्या समोर यावं. बहुनाम जन्मनान म्हणते, याच्याबद्दलचं सर्व विवेचन या ठिकाणी चाललेलं आहे. त्याला अनुसरून ह्या सर्व या ठिकाणी भाष्यकारांनी केलेलं आहे की मनाने सर्वाच्यावर मात करून अत्यंत श्रद्धेने, अत्यंत आत्मविश्वासाने आम्हाला पुढचा अभ्यास जो आहे तो पुढची दरमजल गाठायची आहे. म्हणजे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले असं तुकाराम महाराज म्हणतात. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, माझा तो विश्वास पांडुरंग. तर गीता सुद्धा असं सांगते की प्रयत्न जो आहे तो सोडू नये. प्रयत्नात मानस तू योगी सशुद्ध किलबिष. म्हणजे प्रयत्नात मानस तू, म्हणजे त्यांनी सांगितलं प्रयत्नात दत्त मानस तू, म्हणजे प्रयत्नात यतमान, म्हणजे प्रयत्न करून अभ्यास करतो असा जो योगी असतो, काय होतात, त्याची पाप नष्ट झालेली असतात, त्याची पाप नष्ट होतात, असं त्यांना त्या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणजे अनेक जन्म सिंधी, अनेक जन्म स समसिद्धिस्ततो याती पराम गती. म्हणजे जो अनेक जन्मापासून जो आहे तो प्रयत्न त्याचा चाललेला आहे, तोच जाऊन जो आहे तो ह्या गतीला, म्हणजे कोणत्या शेवटल्या ज्ञानवान भक्त ज्याला आपण म्हणतो त्याला जाऊन तो पोचतो. आणि म्हणून त्यांनी म्हटलं या ठिकाणी बहुनान जन्मनान मध्ये ज्ञानवान मान प्रपद्धती. म्हणजे त्यांनी जे आहे ते पुष्कळ जन्मांचा हा जो आहे तो प्रवास आहे, असं त्यांना ते त्या ठिकाणी. रामसुखदास महाराजांनी सुद्धा याचं विवेचन बरंच केलेलं आहे या चरणाचं. आणि त्यांनी विवेचन जे केलंय ते असं की आता आम्ही, हा जो आमचा जन्म आहे मनुष्य जन्म, हा सर्वात कसा आहे तर म्हणे हा खूपच सुपिरियर जन्म आहे. म्हणजे सर्वात श्रेष्ठ जर प्राणी कोणी असेल तर म्हणे मनुष्य. मग सर्वात श्रेष्ठ जन्म कोणाचा झाला म्हणे मनुष्याचा झाला. म्हणजे त्यांनी असं म्हटलं की याचा अर्थ असाही होतो की संपूर्ण जन्माच्या अभ्यासाचा किंवा त्या ठिकाणी जो काही आम्ही जो आहे तो साधना केलेली आहे त्याचा अंतिम जन्म कोणता, तर म्हणे हाच आहे, मनुष्याचा जन्म आहे. मग असं का म्हटलं तर म्हणे तरुण जाण्याकरता हा जन्म जो आहे तो योग्य आहे. म्हणजे अधिकार ह्या ठिकाणी मनुष्यालाच फक्त मिळालेला आहे प्राण्यांमध्ये, आणखी कुणाला अधिकार मिळालेला नाही भगवंताशी एकरूप होण्याचा. म्हणून त्यांनी जे आहे ते बहुनाम जन्मनान म्हणते, पुष्कळ जन्मामध्ये मनुष्य जन्म मिळाला. ह्याच्यामध्ये बरेचसे जन्माला आम्ही साधना केली, एक झालो, आणि मनुष्य जन्म किती महत्वाचा आहे हे झालो. अशामुळे जो आहे तो दोन्ही या ठिकाणी त्यांनी साधलेला आहे भाष्यकाराने. म्हणजे आसक्तीमुळे जन्ममृत्यू प्रवाहात आम्ही पडतो. आसक्तीमुळे काय होतं तर म्हणजे जे आहे ते आम्हाला कर्म करत राहतो आणि कर्म करता करता मृत्यू होतो, आणि मग जे कर्म असतं त्याप्रमाणे जे आहे ते फळ भोगण्याकरता परत आम्ही जन्म घेतो. म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम हे जे आहे. तर अश्रद्धानाम पुरुषा धर्मसास्य परंतप. म्हणजे हे आपला धर्म जो आहे तो कसा आहे तर म्हणे तो ज्यांना श्रद्धा नाही त्यांच्याकरता काय होतं तर म्हणे ज्यांना श्रद्धा नाही ते अप्राप्य पाम माम निवर्तनते. ते म्हणजे त्यांना भगवंत प्राप्त होत नाही, ते वारंवार काय करतात, मृत्यू संसारवत मरणी, म्हणजे मृत्यूरूपी संसारामध्ये ते वारंवार येत राहतात.
कोण येत राहतात? ज्यांनी जे आहे ते कर्मामध्ये जे गुंतलेले आहे, आसक्तीमध्ये गुंतलेले आहे, वासना त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहे. म्हणजे आसुरी योनी मापन्ना मूढा जन्मनी जन्म निर्मार्गात, म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की अरे अर्जुना, मूळ मनुष्य मला प्राप्त करतात, जन्मजन्मांतरात आसुरी योनीला प्राप्त होतात. म्हणजे मूळ मनुष्य मला प्राप्त होत नाही, आणि ते काय करतात, जन्मजन्मांतराला काय होतात, ते पुढच्या योनीला प्राप्त होतात, आणि त्याही पेक्षा अधमगतीला जाऊन ते नरकात जातात. म्हणजे त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की मला न प्राप्त करताच ते अधमगतीला चालले गेले. म्हणजे एकीकडे मला प्राप्त झाले नाही हे झालं, आणि दुसरीकडे ते नरकात गेले. म्हणजे याचा अर्थ हा झाला की परत मनुष्य जन्म त्यांना मिळत नाही. अशा प्रकारचे त्यांनी जे आहे ते जे त्यांनी वर्तन केलं, अशा प्रकारे त्यांनी कर्म केलं, असं ते 16व्या अध्यायामध्ये 20व्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मला प्राप्त न करताच ते अधमगतीला गेले, नरकात गेले, आणि मृत्यूनंतर मनुष्य योनीला गेले असते तर कमीत कमी मनुष्य तरी राहिले असते. पण तसं न होता त्यांनी अधम कार्य केल्यामुळे ते नरकातच गेले. म्हणजे पहा कशा प्रकारचं वर्णन भगवद्गीतेने पण केलेलं आहे ठिकठिकाणी. सांगायचा प्रयत्न या ठिकाणी काय आहे, सांगायचा प्रयत्न आहे की मनुष्य जन्म इतका महत्वाचा आहे, की एवढा महत्वाचा मनुष्य जन्म जर आहे, आम्ही त्याचा वापर कशा प्रकारे करतोय, गैरवापर करतो आहो का, आम्ही आपला वेळ जो आहे तो उगीच अशा ठिकाणी घालवतो आहो का, की ज्या ठिकाणी जे आहे ते पुनर्जन्माला आम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते वाव मिळतोय म्हणून. म्हणून शास्त्र असं सांगतं, संत असे सांगतात की नरतन सम नाही कवनिक देही, म्हणजे मनुष्यासारखं जे आहे ते कौनिक नाही, म्हणजे मनुष्यासारखा जन्म नाही. एही तन कर फल विषय न माई, स्वर्ग सल्प अंत दुःखदायी. त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की अरे तुम्ही कर्म करता, सकाम कर्म करता, यज्ञ कर्म करता, पुष्कळशे पुरस्चरण करता, सर्व काही जर सकाम कर्माने जर तुम्ही करत असाल तर काय मिळेल म्हणा, तर म्हणजे तुम्हाला स्वर्ग मिळेल चांगलं कार्य केलं म्हणून. पण स्वर्ग अल्प अंत दुःखदायी, म्हणजे स्वर्ग सुद्धा जो आहे तो कसा आहे, म्हणजे शेवटी दुःखदायीच आहे. स्वर्गातलं तुमचं वास्तव संपलं की परत तुम्ही भूमीवर याल. म्हणून ते म्हणतात या ठिकाणी की नाही, जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी विवेक करा, अविपश्चित, असं दुसऱ्या अध्यायामध्ये 42वा श्लोक म्हणतो की अविवेक म्हणजे मूढ आणि अविवेकी लोक काय करतात, अल्पमेधसा, म्हणजे ते तुच्छ बुद्धी असते त्यांची, आणि ते काय करतात तर म्हणे ते जे आहे ते स्वर्ग प्राप्ती करता मदत करतात, अल्पसुखा करता मदत करतात, विषय भोगा करता ते जे आहे ते प्रयत्न करतात. त्यांना जे आहे ते शाश्वत सुख आहे त्याच्याकडे त्यांचं लक्ष जातच नाही. आणि म्हणून ते म्हणतात की मनुष्य जन्म कसा आहे, तर म्हणे हा संपूर्ण जन्माचा आदी आहे. म्हणजे ह्या पूर्वीचा जन्म मला माहित नाही म्हणून जे आहे ते काय, तर ते म्हटलं की मनुष्य जन्म संपूर्ण जन्मांचा आदी आहे. म्हणजे ते ह्याच जन्मामध्ये जे आहे ते आपलं कर्तव्य करून घ्या, कल्याण करून घ्या, असं त्यांना म्हणायचं आहे. आणि मनुष्य जन्म संपूर्ण जन्माचा अंत पण आहे, म्हणजे परत तेच, म्हणजे जे आहे ते अशा प्रकारचा चान्स परत मिळणार नाही. म्हणून त्यांनी त्याला आदी आणि अंत दोन्ही रामसुखदास महाराजांनी ह्या चरणाचं जेव्हा विश्लेषण केलं, बहुनाम जन्मनान म्हणते ज्ञानवान मान प्रपद्यते, ह्याचं जेव्हा त्यांनी वर्णन केलेलं आहे, तर अशा प्रकारे विचार यांनी मांडलेले आहे की हा मनुष्य जन्म आम्हाला जो मिळालेला आहे, हा संपूर्ण जन्माचा काय तर म्हणे आधी पण आहे आणि अंतिम जन्म पण आहे. म्हणजे एकच चान्स जणू काही मिळालेला आहे, आणि एकच चान्स मिळालेला असल्यामुळे आम्हाला त्याप्रमाणे कार्य करणं अत्यंत आवश्यक आहे. मग अंतकाळी कोणता भाव असावा? आता परत तेच झालं की आता पृथ्वीला आपण जाणार आपल्या कर्मामुळे, आणि परत मनुष्य जन्म मिळतो की नाही मिळत, तर म्हणे अंतकाळी कोणता भाव असावा, त्यामुळे त्यांनी असं सांगितलंय की त्याची स्वतंत्रता ही आम्हाला आहे. तो अधिकार आम्हाला आहे की अंतकाळी कोणता भाव असावा. कोणी म्हणजे असं कसं म्हणता तुम्ही, आम्ही बेहोश होऊन जातो शेवटी, किंवा कोणी जे आहे ते विस्मृती होते, कोणाच्या लक्षात राहत नाही, मग तुम्ही कसं म्हणता की नाही याची स्वतंत्रता भगवंतानी आम्हाला दिलेली आहे. ते म्हणे नाही, म्हणे भगवंतानी स्वतंत्रता दिलेली आहे. भगवंतानी तुम्हाला पूर्ण अधिकार दिला आहे की अंतकाळी आमचा कोणता भाव असायला हवा. तर म्हणे जो जन्मभर भाव राहील तोच अंतकाळी भाव येईल, वेगळा भाव येणार नाही. म्हणून आमचं कर्तव्य हे आहे की आम्ही ह्या जन्मामध्ये जास्तीत जास्त समय भगवंताच्या भावाला देऊन तो भाव जो आहे तो दृढ करावा, तो कायम टिकवावा. म्हणजे शेवटी का होईल अंतकाळी, तर म्हणजे जो आहे तो भाव त्या ठिकाणी राहील. भगवंताने तर म्हणजे असं म्हटलेलं आहे की अपिचेत
अपिचेत सुदुराचारी भजते माम अनन्य भाव. म्हणजे जे आहे ते तो अनन्य भाव जो माझ्याविषयी होणे आवश्यक आहे. त्यामुळे तो दुराचारी जरी असेल आणि त्यांचा जर अनन्य भाव जो त्या ठिकाणी असेल तर म्हणे जे आहे त्याचं कल्याण होईल. आता वालीचा जो आहे तो वाल्मिकी झाला तर वाली किती म्हणजे हे होता, दुराचारी होता. पण जेव्हा त्याचा अनन्य भाव त्या ठिकाणी झाला तर मग जो आहे तो भगवंत त्याला प्रसन्न होऊन भगवंताचं त्याला स्थान प्राप्त झालं, भगवंताशी त्याचं ऐक्यरूप झालं. मग असं जर आहे, दुराचाराला जर तशा प्रकारचं जे आहे ते भगवंताशी तादात्म्य होऊ शकतं, मग आम्ही तर दुराचारी निश्चितच नाही, काहीतरी चांगलंच कार्य या ठिकाणी करतो आहोत. पण तसं मग का होत नाही, तर त्याचा दुसरा भाग जो आहे, दुराचारी एक भाग पाहिला आणि अनन्य भाव, अनन्य भाव या ठिकाणी आमचा आहे का? अनन्य भाव जर नसेल तर मग जे आहे ते त्या ठिकाणी तशा प्रकारे वाल्याचं वाल्मिकी होणं जे झालं ते मग इथे होणार नाही. म्हणून काय करायचं तर म्हणे मनुष्य मात्र हा अंतिम जन्म आहे, जन्माचा आधी आणि जन्माचा अंत हा जो विचार त्यांनी मांडलेला आहे की काय करायचं तर म्हणे संसारात त्या ठिकाणी जे होईल शक्यतोवर आम्ही त्याच्यात गुंतायचो नाही, त्याच्यात आसक्त राहायचो नाही. ममता त्या ठिकाणी नको, अहंता त्या ठिकाणी नको. आणि अशा प्रकारे अहंता, ममता, आसक्ती, मी, माझं हे सर्व प्रकार आपल्याला माहिती आहे. षडरिपू पण माहिती आहे, काम, क्रोध वगैरे. तर म्हणे जे आहे ते असं जर आम्हाला पाहिलं की संसारात आम्ही गुंतलो नाही तर मग काय तर म्हणे मुक्त आहेच. मुक्त व्हायला काही वेगळं वेगळं म्हणून काही नाही. तर म्हणून भगवंतानी मनुष्य जन्म जर दिलेला आहे तर काय करायचं तर म्हणे विवेक वापरायला हवा. विवेक जर नाही वापरला तर म्हणे हा मनुष्य जन्म आमचा बेकार जाईल. आता काय की कोणतेही करण्याच्या निमित्ताने जेव्हा काय करतो आम्ही, कोणते कार्य करतो जगामध्ये तर म्हणे आमच्या इंद्रियाने आम्ही कार्य करतो. इंद्रियाने काय होतं तर म्हणे शरीराचं जे इंद्रिय आहे त्या शरीराच्या इंद्रियांचा विषयाशी संबंध होतो. आणि मग शरीराच्या इंद्रियांचा म्हणजे इंद्रियांचा विषयाशी संबंध झाल्यानंतर काय होतं तर म्हणे कर्तृत्व अभिमान त्या ठिकाणी निर्माण होतो. मग कर्तृत्व अभिमान ज्या ठिकाणी निर्माण होतात म्हणजे त्या ठिकाणी ती इच्छा पूर्ण झाली तर आणखी नवीन इच्छा त्या ठिकाणी उत्पन्न होतात. जर ती इच्छा पूर्ण झाली नाही तर मग इतर आणखी वेगळ्या प्रकारच्या इच्छा त्या ठिकाणी उत्पन्न होतात. आणि मग म्हणजे काय होतं याचा अर्थ हा झाला की त्या ठिकाणी आम्ही विवेक वापरला नाही, अविवेक झाला, कर्तृत्व अभिमान झाला. तर म्हणजे काय करायचं तर म्हणजे निष्काम कर्म करायचं. निष्काम कर्म म्हणजे असं की आम्ही आपलं जे वाटेला आमच्या कार्य आलेलं आहे ते आम्ही करतो. आणि जे आहे ते भगवंताला जे आहे ते जे काही आम्हाला समोर आलं आणि आम्ही योग्य कार्य ते करावं. निष्काम म्हणजे त्या ठिकाणी जो आहे त्या फळाकडे आमचं जे आहे ते लक्ष नसावं, नुसतं कार्य करत राहावं. आणि अशी जर आम्ही केलं तर मग काय होईल की अशी जर क्रिया केली, अशी जर क्रिया आणि पदार्थाचा संबंध आम्ही जर ठेवला तर काय होईल की क्रिया आणि पदार्थ ह्याच्याशी ह्या ठिकाणी काय होईल की ते वेगवेगळं होईल, संबंध विच्छेद होईल. नुसतीच क्रिया होईल, पदार्थाशी संबंध येणार काय येणार नाही, कारण ते आम्हाला त्याच्यामध्ये काही कोणत्याही प्रकारचं सारस्य नाही राहणार. तर निष्काम कर्माचं महत्व खूप अत्यंत महत्वाचं आहे. कारण की जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होणार नाही, म्हणजे ते भूमी जोपर्यंत जे आहे ती योग्य होणार नाही बीजाला उगण्याच्या, तोपर्यंत जे आहे ते बीज रोपट्यामध्ये जाणार नाही. आणि म्हणून हा जो विवेक आहे ज्याला आपण ज्ञान पण म्हणतो की नाही ज्ञानेन सदृश पवित्र मिह विद्यते. म्हणजे तुम्ही जर असं केलं, आपण असं केलं की क्रिया केली आणि पदार्थाशी संबंध ठेवला नाही म्हणजे काय होईल, त्यामुळे मग नवीन कामना निर्माण होणार नाही, आसक्ती निर्माण होणार नाही, नवीन कामना निर्माण होणार नाही. जुनी काही आसक्ती असेल त्यामुळे ती सुद्धा हळूहळू जाईल. आणि काय होईल त्यामुळे हळूहळू ज्ञानाचा बोध होईल. म्हणून त्यांनी सांगितलं की नाही ज्ञानेन सदृश पवित्र मिह विद्यते तत स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनी विद्यते. म्हणजे त्यांनी असं म्हटलं या ठिकाणी फक्त तुम्ही एवढंच करत राहा तर कालेन आत्मनी विंदती, म्हणजे काळानुसार म्हणजे जसा जसा वेळ जाईल तसं तसं आत्मतत्वाची प्राप्ती तुम्हाला होईल. असं त्यांनी भगवंतानी या ठिकाणी जे आहे ते भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे योग संसिद्ध म्हणजे निष्काम कर्माने जो आहे तो काय होईल तर म्हणजे अंतःकरण शुद्ध झालेलं असेल, बुद्धियोग त्याला प्राप्त झालेला असेल, आत्मबुद्धी त्याला प्राप्त होऊन त्याला आत्म्याचं काय होईल तर म्हणजे त्याला आत्म्याचा लाभ होईल. अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी मनुष्य जन्माचं महत्व सांगून मनुष्य जन्मामध्ये कसं वागायला हवं अशा प्रकारचा बोध या ठिकाणी रामसुखदास महाराजांनी हे सर्व या श्लोकाच्या भाष्यामध्ये दिलेलं आहे.
नंतर त्यांनी असंही म्हटलेलं आहे की भगवंताने असं आश्वासन दिलंय की आता तू मला भज, आता तू माझी आठवण कर, तू माझे जे आहे ते माझी जर तू आठवण केली, मला जर अनन्य भावाने भजला तर तुला मी संपूर्ण भावापासून मुक्त करेन. म्हणजे 18व्या श्लोकामध्ये 66वा श्लोक जो आहे तो म्हणतो की सर्व धर्मान परित्यज्य मामेक शरणम व्रज अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. म्हणजे त्यांनी सर्व सांगितलं या ठिकाणी, अनन्य भावाने मला शरण जा, निष्काम कर्म करत राहा. म्हणजे आणखीनही म्हटलेलं आहे दुसऱ्या ठिकाणी की गतसंगस्य गतसंगस्य मुक्तस्य, म्हणजे तुम्ही जर आसक्तीहीन जर असाल, गतसंगस्य म्हणजे संग नको, आसक्ती नको, मग मुक्तस्य म्हणजे मुक्त आहात तुम्ही, आणि ज्ञानावस्थेत चेतसच चित्त, म्हणजे मग काय होईल, म्हणजे त्या ठिकाणी चित्तामध्ये ज्ञान जे आहे ते बसून भरेल. तर अशा प्रकारचं जे आहे ते आम्ही कर्म कसं करावं ह्याच्याबद्दलचं विवेचन या ठिकाणी आलेलं आहे. आणखीन विचार त्यांनी काहीतरी मांडलेला आहे या ठिकाणी, जेव्हा आम्ही अभ्यास करतो, जेव्हा आम्ही साधना करतो, तर म्हणे आता असं नको विचार करायला तुम्ही साधना करताना की जे आहे ते आता भगवंत जेव्हा कृपा करेल तेव्हा होईल, त्याची कृपा नाहीये तर माझं कसं होणार आहे. तर अशा असा विचार करून साधना जर ढिली पडली किंवा साधनेमध्ये तुम्ही स्ट्रिक्ट नाही राहिला किंवा साधनेमध्ये तुम्ही जे आहे ते चुका केल्या किंवा साधनेमध्ये ढिलाई सोडली, तर म्हणे नाही, तसं नाही झालं पाहिजे. हा मनुष्य जन्म मिळालेला आहे, तर मनुष्य जन्मामध्ये तेवढ्याच तत्परतेने, तेवढ्याच उत्साहाने साधनेमध्ये व्यस्त राहिलं पाहिजे. कोणताही वेळ जो आहे तो वाया जाऊ नये, वेळ सार्थक व्हावा, ही सावधानी जी आहे ती नेहमी घ्यायला हवी अभ्यासामध्ये. आता हे सर्व करताना म्हणजे साधन करत राहायचं. भगवान कृपा करेल नाही करेल त्याच्याबद्दल जे आहे ते असं त्याच्याबद्दलच आशा ठेवू नये. मग काय करायचं, तर म्हणे आपल्या कल्याणाची चिंता करू नये. राम सुखदास महाराज या ठिकाणी म्हणतात की म्हणे, समजा त्यांनी एक उदाहरण दिलंय त्यांनी त्यांच्या साधक संजीवनीमध्ये, आणि ते उदाहरण काय दिलंय त्यांनी, समजा आपल्याला कोणी बोलवलं जेवायला, मग आता जेवायला बोलवल्यानंतर आपण त्यावेळेस तिथे जातो. मग तिथे गेल्यानंतर सर्व पंक्ती पंक्ती बसल्या, ताटवाट ठेवलेली आहे, पाणी पाणी दिलेलं आहे, तर त्यावेळेस आपण असं थोडी विचार करतो की आम्हाला जेवायला देतील की नाही देणार. आपण असा विचार करत नाही. त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे, त्यांनी बोलवलेलं आहे, त्यांनी पाठावर बसवलेलं आहे, पंक्तीमध्ये बसलेलो आहोत, तर ते आम्हाला जसं भोजन देतील तसंच भगवंतांनी निमंत्रण देऊन तुम्हाला हा मनुष्य जन्म दिला आहे की काय, अशा प्रकारे विचार करावा की मनुष्य जन्म जो मिळालेला आहे तो भगवंताच्या निमंत्रणानेच जणू काही मिळालेला आहे. मग भगवंताने जर निमंत्रण दिलंय तर तो आमचं कल्याण का करणार. म्हणून आपल्या कल्याणाची चिंता करू नये, हा जो विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडला आहे की ती काळजी करू नये. भगवंताने मनुष्य जन्म दिलाय ना, त्यांनी निमंत्रण दिलंय ना, मग तो आता जो आहे तो पुढे पाहिजे. त्यांनी आपल्याला सर्व उद्धाराची सर्व सामग्री देऊन दिलेली आहे. उद्धाराची सर्व सामग्री भगवंतानी आम्हाला दिलेली आहे. आता त्या उद्धाराच्या सामग्रीचा आम्हाला जो आहे तो उपयोग करायचा आहे. म्हणजे काय उद्धाराची सामग्री दिली आम्हाला, शास्त्र समोर दिलेलं आहे, आम्हाला जे आहे त्यांनी सत्संग दिलेला आहे, भगवंताचं नाव दिलेलं आहे, गुरु दिलेला आहे. गुरुजी पण जे आहे त्यांनी जे आहे सद्गुरु जे आहे त्याचे गुरुमुख श्रवण त्यांनी करवलं या ठिकाणी, आणि जे आहे ते आम्हाला जे आहे ते एक योग्य मार्ग दाखवला गेला. आता ही सर्व सामुग्री जी आमच्याकडे आहे तिचा आम्ही उपयोगात आणली तर तो उद्धार होईल, आणि आम्ही जर ह्याला जर उपयोगात आणली नाही या सर्व सामुग्रीला, तर मग कसं काय उद्धार होईल. म्हणजे हे सर्व विवेकाने विचार करून जर आपण बरोबर आपल्या मनामध्ये ही घडी बसवून घेतली, विचारांची घडी, तर मग निश्चितच जे आहे आपल्या क्रिया सुद्धा त्याप्रमाणे नंतर ज्या त्या दिशेने पुढे जातात. म्हणजे पूर्वजन्माचा उदय होतो, काहीतरी संस्काराचा उदय होतो, तेव्हाच भगवंताकडे आमची वाटचाल होते. मग असं जर आहे पूर्वजन्मात आमचं काहीतरी सुकृत होतं, तर मग आम्हाला जो आहे तो मनुष्य जन्म मिळालेला हा भाग्योदय. मनुष्य जन्म मिळालेला आहे हा भाग्योदय आहे, म्हणजे पूर्वजन्माचा आमचा उदय झालेला आहे, आणि मग आता आम्हाला वाटचाल जी आहे ती पुढे त्वरित करायची आहे.
स्पीडनी करायची आहे, म्हणजे जे आहे आमचा उद्देश जो आहे तो पूर्ण होईल. मग बहुनाम जन्मनान म्हणते जे आहे तिथं राहणार नाही, कारण बहुनाम जन्मनान म्हणते गीतेने सांगून दिलं आम्हाला की असं होतं. पण आता आम्हाला पुढे जे आहे ते बहुनाम जन्मनान म्हणते म्हणते नाही करायचंय, ते ह्याच जन्मामध्ये सर्व करायचंय. तर म्हणून अशी मनुष्य जन्माची जी विलक्षणता आहे, मनुष्य जन्माचं जे महात्म्य आहे, आणि त्या मनुष्य जन्माचा आश्रय असं जर करून सर्व आम्ही केलं, त्याच्याकडे नीट विचार करून पाहिलं, तर मग काय तर आम्ही त्याला व्यर्थ घालवणार नाही. आम्ही त्याला जे आहे ते योग्य मार्गाला त्याला घेऊन जाऊ. भागवत म्हणते की विषयभोग तर सर्वच वेळीच प्राप्त होतात. भागवतामध्ये असा एक श्लोक आहे, आणि त्या श्लोकाचा अर्थ अशा प्रकारचा आहे की विषयभोग तर सर्वच वेळीच प्राप्त होतात, पण त्याच्या संग्रहात अमूल्य मानव जीवन व्यर्थ घालू नका. म्हणजे सर्वच योनीमध्ये जे भोग प्राप्त होतात, तर मनुष्याला सुद्धा जो आहे तो भोगामध्ये तुम्ही जे आहे किंवा भोगाच्या संग्रहामध्ये आमचं अमूल्य जीवन जे आहे ते व्यर्थ घालवू नका. म्हणजे बराच टाइम जो आहे आपला त्याच्यामध्ये जाईल भोगण्यामध्ये. म्हणजे भोग तर सर्वदूर मिळेल तुम्हाला, प्रत्येक प्राण्यामध्ये भोग मिळेल, इथे सुद्धा भोग मिळेल. मग त्याच्यामध्ये आम्ही वेळ घालवावा का, असं ते म्हणतात या ठिकाणी, की शास्त्रानुसारच भोग घ्यावा, शास्त्रानुसार कार्य करावं. म्हणजे असं सर्व जर त्या ठिकाणी विचार केला तर मग काय होईल, तर म्हणजे अशा प्रकारचा सर्व विचार करून अनेक जन्माच्या साधनेतून अद्वैत तत्वज्ञान आम्हाला समजा असं प्राप्त झालेलं आहे या ठिकाणी, किंवा त्याचा बोध आम्हाला होतो आहे. अहम ब्रह्मास्मी काय म्हणजे आम्हाला ते कळतं आहे, आणि अहम ब्रह्मास्मीचा आम्हाला या ठिकाणी बोध जो होतो आहे, इदम सर्वम खलविदम ब्रह्म, या ज्ञानामध्ये आम्हाला जी ती दृढता येते आहे, म्हणजे अद्वैताची एक एकत्वाची अशी दृष्टी प्राप्त होते. आणि वासुदेव सर्वमिती स महात्मा स दुर्लभा, अशा प्रकारचं जे आम्हाला या ठिकाणी अभ्यास त्याचा आम्ही जो आहे तो करतो आहोत. आता स्वमहात्मा वासुदेव सर्वमिती हे आपण पुढच्या वेळेस पाहणार आहोत, कारण की हा बराच मोठा विषय आहे आणि खूप महत्वाचा पण विषय आहे. आज आपण काय पाहिलं, त्यामुळे या बहुनाम जन्मनाम म्हणते ज्ञानवान प्रबद्धते, याच्याबद्दलचं विवेचन जे आहे, नरदेहाची थोरवी, नरदेहाचं जे आहे ते महत्व किती आहे हे या ठिकाणी आम्ही पाहिलेलं आहे. मग ह्याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, ह्या अर्ध्या चरणाकरता बहुनान जन्मनान म्हणते ज्ञानवान प्रपद्धते, हे आपण पाहणार आहोत की ज्ञानेश्वर महाराजांनी कशा प्रकारची दृष्टी या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे. श्री गुरु बेलसरांनी या ठिकाणी म्हटलं आहे की म्हणे पुष्कळ जन्म घेतले मग ज्ञानी मनुष्य मला भेटतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे असं, तर म्हणे अनेक जन्म घेऊनही ज्ञानवान भजे मज, असं असं त्या चरणाचा अर्थ केलेला आहे की पुष्कळ जन्म घेतले आणि ज्ञानी मनुष्य मला भेटतो. तर ते म्हणतात हे स्टेटमेंट चूक आहे. ते म्हणतात की चूक म्हणजे हा विरोधाभास आहे. बहुनाम जन्मनाम म्हणते हा कॉन्ट्रडिक्शन आहे, असं त्यांना म्हणायचं श्री गुरु बेलसरांनी. असं काय म्हणतात की कॉन्ट्रडिक्शन आहे? याचा अर्थ असा होतो की पुष्कळशे जन्म घेऊन त्याच्या शेवटी ज्ञान परिपक्व झाले, म्हणजे असा ज्ञानी ज्याला हे सर्व वासुदेवच आहे अशी खात्री आहे, तो मला प्राप्त होतो. म्हणजे पुष्कळ जन्माच्या शेवटी जाऊन काय होतं, म्हणे मला प्राप्त होतो. आणि असा महात्मा ज्ञानी अत्यंत दुर्लभ आहे, असं जर त्याचा अर्थ केला, तर हा जो ज्ञानी आहे हा ज्ञान परिपक्व होऊन मला भेटतो. तर ते म्हणतात की नाही, भेटत नाही. म्हणजे त्यांनी त्याचं उदाहरण दिलंय या ठिकाणी. त्यांनी असं म्हटलं की समजा एखाद्याने म्हटलं माझी दाढ दुखते, तर दाढ दुखते म्हटल्यानंतर मग म्हणजे दाढ आहे तुम्ही आहात, म्हणजे काय त्रिपुटी त्या ठिकाणी आहे. मग आता भगवंताला जाऊन भेटणं म्हणजे त्रिपुटी नाहीये ना तिथे. म्हणून ते म्हणतात की असं काय म्हणतात या ठिकाणी भगवंताला जाऊन भेटतो, असं त्यांनी या ठिकाणी म्हटलं. म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव नाही ना, दाढ दुखायचा, किंवा एखाद्याला चेस्ट पेन झालं, हार्ट अटॅक झाला, त्याला त्याचा अनुभव आला, म्हणजे तसा हा अनुभव तादात्म्याने आला पाहिजे, आणि ते ज्ञान खरं आहे. आणि भगवंताचा अनुभव अशा प्रकारचा आला तर तुम्ही त्याला ज्ञानवान म्हणणार, आणि तसा अनुभव जर नाही आला तर ज्ञानवान नाही म्हणणार. म्हणून ते म्हणतात की बहुनाम जन्मनान म्हणते हा कॉन्ट्रोडिक्शन नव्हे का, असं त्यांनी त्या ठिकाणी विचारलेलं. त्याचं उत्तरही त्यांनी दिलेलं आहे. त्याचं उत्तर त्यांनी संदर्भ लावलेला आहे की म्हणजे महाराज एकदा असं म्हणाले होते की एखादा समजा काशीला दर्शनाला जात असेल विश्वेश्वराच्या, आणि तो घरून निघाला, आणि नंतर कोणी त्याला त्याच्या घरी पोचलं त्याला पाहण्याकरता की तू कुठे आहे म्हणून, तर ते म्हणे काशीला
म्हणजे त्यांनी सांगून दिलं की बा जे आहे तिथं काशीला गेले म्हणून. आता खरं म्हणजे ते काशीला पोचले नाहीये, ते अजून बोरीबंदर स्टेशनावर मुंबईच्या पोचलेले. पण म्हणे जे आहेत ना काशीला गेले असं जे म्हटलं, असा जो संदर्भ त्यांनी दाखला की ते पोचले नाहीत पण ते काशीला गेले असं म्हणतात. मग जे लोक या मार्गात राहतात आणि जन्मोजन्मी उपासना करतात ते अखेरीस शेवटपर्यंत खऱ्या अर्थाने काशीला जातात. म्हणून भगवान म्हणाले, बहुना जन्मनांमध्ये ज्ञानवान मान प्रपद्यते. अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी म्हणजे लॉजिक दिलेलं आहे. आणि मग साधन जे आहे त्यांनी साधनाबद्दल जे आहे ते म्हटलेलं आहे की मग काय करायचं अशा याच्यामध्ये, जसं आपला प्रवास जो आहे तो चालू ठेवायचा, प्रवासामध्ये खंड नको. तर अरविंदांचं उदाहरण त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे की अरविंदांचं एक वाक्य ध्यानात ठेवावं असं त्यांनी म्हटलंय. काय तर म्हणे इंटेन्स एस्पिरेशन. एस्पिरेशन म्हणजे जो आहे तो शब्द हा विशेष आहे आणि याचा अर्थ होप आणि एम्बिशन असा आहे. तर मग इंटेन्स एस्पिरेशन म्हणजे काय, म्हणजे तीव्र इच्छा, म्हणजे तीव्र ध्येयनिष्ठा आणि तीव्र जिज्ञासा. मला देव हवा आहे, ही तीव्र इच्छा, ही महत्वाकांक्षा, ही जिज्ञासा पाहिजे. आणि हे जरी खरं असलं तरी त्याच्यात इन्फिनिट पेशन्स, अनंत काळ प्रतीक्षा, आज नाही ना उद्या, अशा प्रकारचं जे आहे ते त्या ठिकाणी इन्फिनिट पेशन्स, अमर्याद प्रतीक्षा करण्याची तयारी, या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी जरी वाटतात तरी पण या मार्गात या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलंय. ते नामस्मरणाचं त्यांनी जे आहे ते पुष्कळसं जे आहे ते साधनेमध्ये जे आहे ते नामस्मरणाकरता खूप जोर दिलेला आहे. तर म्हणून त्यांनी नामावरती कशी श्रद्धा पाहिजे, म्हणजे नाम घेत राहावं, नाम घेत राहावं. मला त्याला फायदा होतोय नाही होतोय हे नाही म्हणायचं. मग त्या ठिकाणी काय आलं तर म्हणजे त्या ठिकाणी इन्फिनिट पेशन्स आला, अमर्याद प्रतीक्षा. म्हणजे मिले भगवान सबुरी में, मिले साहेब सबुरी में, साहेब मिले सबुरी में, अशा प्रकारचं जे कबीरांचं वचन आहे ते सबुरी म्हणजे इन्फिनिट पेशन्स. पेशन्स खूप महत्व त्या ठिकाणी सांगितलं. जसं समाधी षटक मध्ये जे आहे ते शमदम तितिक्षा, हे जे तितिक्षा जो आहे तो तितिक्षाचं फार महत्वाचं त्यांनी त्या ठिकाणी जे आहे ते वर्णन केलेलं आहे की तितिक्षा अत्यंत आवश्यक आहे. की कोणत्याही प्रकारचा आम्ही दुसरा विचार न करता हाच विचार करावा की नाही आम्हाला जे आहे ते पुढे जायचं आहे, कसंही करून जायचं आहे असं. आणि मग आपली साधना जी आहे ती कशी, तर म्हणजे साधना जी आहे ती चालू ठेवावी. तर त्यांनी अशी जी ओवी या ठिकाणी मांडलेली आहे ज्ञानेश्वरांनी, जे तो विषयाची दाट झाडी, माझी कामक्रोधांची साखळी, चुकावणी आला पाडी सद्वासनेची. 127वी ओवी आहे. आणि मग त्यांनी असं त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की म्हणजे जे आहे ते प्रपंच म्हणजे काय तर म्हणे अरण्य, जे तो विषयाची दाट झाडी, माझी कामक्रोधाची साखळी, चुकावणी आला पाडी सद्वासनेची. ह्या प्रपंचाचं कसं आहे तर म्हणे ते योग वशिष्ठामध्ये सुद्धा त्यांनी हे असं दिलेलं आहे की प्रपंचाला अरण्याचीच उपमा त्यांनी दिलेली आहे त्या ठिकाणी. मग काय करायचं तर म्हणे एकदा तुम्ही त्यात गेला अरण्यामध्ये, विषयांची दाट झाडी, मग एकदा आतमध्ये जर गेला तर बाहेर पडणं अशक्य. आपल्याला जर विषयामध्ये जर आपण गेलो तर बाहेर पडायला आपल्याला किती त्रास होतो, आपल्या सर्वांचा अनुभव आहे. असं नाही की अनुभव नाहीये. मग जितकं खोलात जाल तितकं आणखीन गुंतत जाल. अशा प्रकारची विषयाची दाट झाडी आहे. विषय म्हणजे काय की इंद्रिय बाहेर पडून जे घेतात त्यांना ते विषय म्हणतात. मग या 5 इंद्रियांनी आम्ही ते विषय भोगतो. मग ती दाट झाडी आहे. एकदा त्या विषय भोगात गेला की त्यातून बाहेर पडणं फार कठीण. म्हणून जे त्यांनी मग या ठिकाणी पतंजली योगाबद्दल सांगितलेलं आहे की यम, नियम, आसन, प्राणायाम ही जे 4 आहे आणि धारणा, ध्यान, समाधी हे जे नंतरचे 3 आहे, मध्ये आहे प्रत्याहार. तर म्हणे प्रत्याहारचं कसं आहे तर म्हणे पुढचं 3 अंतरंग आहे, पहिले जे 4 जे आहे ते बहिरंग आहे आणि ह्याच्यामधली जे लिंक आहे, जोडणारी कडी आहे तो प्रत्याहार आहे. म्हणजे हे कसं आहे तर म्हणे देहाच्या संबंधित 4 अलीकडे आणि अंतरंगाच्या संबंधित 3 पलीकडे. आणि प्रत्याहार मध्ये कारण प्रति आहार म्हणजे काय तर म्हणजे इंद्रियांचा आहार. मग तो आहार सोडवणं हे फार महत्वाचं आहे. साधनेमध्ये प्रत्याहार महत्वाचा आहे. प्रत्याहार म्हणजे काय की म्हणजे ते विषय समोर आहे आणि इंद्रियांना आवड पण आहे, पण इंद्रिय जो आहे ते विषय ग्रहण करत नाही. प्रति आहार म्हणजे आहार आहे त्या ठिकाणी, सिगरेट समोर आहे पण वृत्ती न होणं, स्त्री समोर आहे पण त्याच्याबद्दलच्या भोगाची वृत्ती त्या ठिकाणी न येणं, हे जे आहे कसं आहे म्हणजे याला ते प्रत्याहार म्हणतात. आणि नंतर जे आहे ते
दुसरं त्यांनी सांगितलं की या अरण्यामध्ये काय आहे, तर म्हणे विषयाची दात झाडी माझी काम क्रोधाची साखळी. काम आणि क्रोध हे श्वापद आहे या प्रपंचामध्ये. त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं की कामापेक्षा जो आहे तो क्रोध जो आहे तो जास्त मोठा श्वापद आहे. म्हणजे मोठा जो आहे तो अधिक त्रासदायक आहे. काम वासनेला महाराज म्हणतात की तृप्त करायला दुसऱ्याची मदत लागते, पण क्रोधाला काही लागत नाही. क्रोधाला स्वतःच्या स्वतःमध्येच येतो. कारण की क्रोध हे काय, तर म्हणे अहंकाराचं व्यक्त स्वरूप आहे. म्हणजे भागवतामध्ये जे आहे त्यांनी सांगितलंच आहे की अंगा येता क्रोधासंग अपवित्र होय सर्व. म्हणजे तुकाराम महाराज सुद्धा म्हणाले, जेव्हा त्यांना क्रोध आला कोणत्या गोष्टीवरून, तर म्हणे आजी शिवला मांग माझे विटाळले यासी घेऊ प्रायश्चित्त विठ्ठल हृदयात. अशा प्रकारचे ते म्हणजे कामक्रोधाबद्दलच त्यांनी लिहिलंय की माझी कामक्रोधाची साखळी चुकावणी आला पाडी सद्वासनेची. तर कामक्रोधाची संकटे चुकवून आला पहाडी सद्वासनेच्या, म्हणजे असं की त्याला मनुष्यजन्म मिळालेला आहे. आणि मनुष्यजन्म मिळालेला आहे कारण की तो विषयाची जी दाट झाडं आहे त्याच्यामध्ये कामक्रोधाची जी संकट आहे त्याला चुकवून आला पहाडी सद्वासनेच्या. त्याला चुकवून जो आहे तो पुढे आलेला आहे. आणि सद्वासना म्हणजे शुभवासना, म्हणजे भगवंताची वासना, ही पहिली पायरी आहे. ज्ञानाच्या पायऱ्या सांगताना योगशिष्टामध्ये शुभेच्छा ही जी पहिली पायरी सांगितली तीच या ठिकाणी आहे की परमात्मा हवा. ही कशी आहे, म्हणे ही शुभवासना ही पहिली वासना. मग साधू संगे सुभटा उजू सत्कर्माची वाटा अप्रवृत्तीच्या आव्हाटा डावलोनी. मग ते म्हणतात की साधू संगी हे श्रेष्ठा लागे सरळ सत्कर्माच्या वाटा. म्हणजे सत्संगतीने काय होतं, आम्ही सत्कर्माच्या वाटेला लागतो. आणि अप्रवृत्तीच्या आडवाटा डावलोनी, म्हणजे जे दुष्कर्म आहे, जे दुष्ट प्रवृत्ती आहे त्याला डावलतो आणि सत्कर्माच्या वाटेला लागतो, असं ते पुढच्या ओळीमध्ये म्हणतात या ठिकाणी. आणि ते म्हणतात की खरं म्हणजे काय, की सत्कर्म म्हणजे काय, जे खूप त्यांनी या ठिकाणी चांगली हे दिलेली आहे की सत्कर्म कशाला म्हणायचं. तर म्हणे सत्कर्म जे आहे ते जे परमात्म्याच्या ह्याच्यामध्ये झालेलं आहे, म्हणजे जे परमात्म्याच्या आठवणीमध्ये झालेलं आहे ते काय आहे, तर म्हणे ते सत्कर्म आहे. म्हणजे संत आहे आणि संतांची आम्ही आठवण करतो, परमात्म्याची आम्ही आठवण करतो, तर म्हणजे जे सत्कार्य आहे, सत्कार्य कशाला म्हणायचं, म्हणजे जे सत्कर्म आहे, जे सत्कार्य आहे त्याला आम्ही सत्कर्म म्हणतो. मग सत्कार्य कशाला म्हणायचं, मग परमात्म्याच्या आठवणीमध्ये जे केलं ते सत्कार्य. म्हणजे परमात्म्याच्या आठवणीत नाही केलं ते खूप चांगलं जरी असेल तरी दुष्कर्म. अशा प्रकारचे यांनी या ठिकाणी हे दिलेली आहे, काय म्हणतात त्याला, त्याची व्याख्या केलेली आहे की तो म्हणतात की कितीही ग्रंथ असू देत, तुम्हाला जे आहे ते त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की कितीही जरी ग्रंथ असले, कितीही जरी तुम्ही ऐकलं, तरी पण हे लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेस जे आहे ते परमात्म्याची आठवण करून कार्य करायचं. आणि कार्य झालं की परमात्म्याला ते समर्पण करायचं. आणि असं जिथे झालं नाही ते म्हणतात की ते वाईट कर्म आहे, अशा प्रकारचं म्हणतात. दुसरं त्यांनी एक आणखीन चांगलं सांगितलं या ठिकाणी की हे सांगितलेलं आहे त्यांनी की कितीही आम्ही ग्रंथ वाचतो, कितीही ग्रंथ असू देत, ज्याच्या आत ज्योत पेटलेली आहे त्याला ग्रंथ उपयोगी पडतो. आता हा विचार सुद्धा जो आहे तो एक विशेष विचार आहे की ग्रंथ आहे आमच्या घरी, अलमारी भरलेली आहे, पण जर ज्योत पेटलेली नाहीये ना, मग त्या ग्रंथाचा उपयोग होत नाही. ज्योत पेटलेली असेल तर ग्रंथाचा उपयोग होईल, परंतु जोपर्यंत ती ज्योत पेटलेली नाही तोपर्यंत काय करायचं, तर म्हणजे त्याला सांगणारच पाहिजे, त्याला गुरुच पाहिजे, त्याला कोणीतरी सांगणारा हवा. कारण जिवंत वाणी ते काम करील. सांगणारा प्रत्यक्ष जर समोर असेल म्हणजे त्याचा परिणाम जास्त होतो. त्यांना सांगायचं की संतांची संगती जी आहे ती कशा प्रकारची आहे, की संतांची संगती जी आहे ते संगतीमध्येच ज्ञान प्रगट होतं. म्हणजे खरं म्हणजे आधी म्हणजे त्याला अज्ञात काही नसतंच, पण संतांची संगत समोर आली तर त्याला ज्ञान प्रगट होतं. कारण संतांना जे आहे ते आतलं सुद्धा जे आहे ते दिसतं. संतांना जे आहे त्याचं हे असतो, म्हणजे त्यांना अंदाज असतो की बा हा कशा प्रकारचा जो आहे तो हा साधक आहे म्हणून. आणि उजू पुढे त्याच्यामध्ये आहे की उजू सत्कर्माच्या वाटा लागे, उजू सत्कर्माच्या वाटा म्हणजे लागे सरळ सत्कर्माच्या वाटा. म्हणजे जे आहे ते
संतांची खरी कमाल कोणती, म्हणजे तुम्हाला सत्कर्म कसं करावं हे सद्गुरू शिकवतो. हा त्याचा फार मोठा उपकार आपल्यावर आहे. म्हणजे तुझी कर्माचा वासना तृप्त करणं आहे ना, मग तू कर्म बरोबर कर, कर्मयोग्य तऱ्हेने केलं की तुला समाधान मिळेल. आणि जर असं केलं तर बरं झालं असतं असं जर वाटत असेल, त्याचा मग अर्थ हा झाला की कर्म तुमचं बरोबर झालेलं नाहीये असं. तर परत मी एकदा सांगतो की सत्कर्म म्हणजे काय, की कर्मात परमात्मा नाही ते वाईट कर्म, आणि कर्मात परमात्मा असते तर ते सत्कर्म. आणि पुढची ओळी पाहू आपण की आणि जन्मशतांचा वाहतपणा देवीची आस्थेची या न लेची वाहणा ते तर फल हेतूचा उगाणा कौणू चाळी. आता जन्मशताचा वाहतपणा म्हणजे कर्माला दिशा आणणं हे अत्यंत जरुरी आहे. एका जन्माच्या सत्कर्मानं दोष जातील असं नाहीये. म्हणून त्यांनी म्हटलं की बहुनान जन्मनान म्हणते, म्हणजे साधना जी आहे ती मी करीत राहावी. कशी करावी, तर म्हणजे जे आहे ते कर्माला ते दिशा पाहिजे. अनेक जन्मशतीचा कर्मप्रवाहात कर्म करतो, आणि सत्पुरुषाची संगत लाभल्यामुळे मग काय होतं की आसक्ती कमी होते. मग आसक्तीच्या वाहना घातलेल्या नाहीत अशा प्रकारची स्थिती होते. आसक्ती म्हणजे सर्व बाजूने चिकटणं, आणि जर चिकटलं नाही तर म्हणजे काय झालं, जन्मशतांचा वाहतपणा देवीची आस्थेची नलेची वाहन. जर अर्थ जो आहे त्यांनी अशा प्रकारचा केला आहे की शतजन्माची वाटचाल करताना आशेच्या न घाली वाहना तेथे फलहेतूचा हिशोब कोण पाहिजे. मग असं जर आसक्ती नसेल तर मग फलहेतू कोण पाहिजे, त्याचा हिशोब कोण करेल. जसा जे आहे किती आले आणि किती गेले, तर आसक्तीच नाहीये त्या ठिकाणी, तर मग जे आहे ते हिशोब त्या ठिकाणी करत नाही. मग तो कर्मच करत राहतो, तो चिकटलेला नाहीये. उगाणा म्हणजे हिशोब, तेथे फलहेतूचा उगाणा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्याचा फळाचा जो आहे तो हिशोब त्या ठिकाणी करत नाही आपण. आणि मग तो निष्काम कर्म करतो आहोत, तो अभ्यास करतो आहे, परीक्षा पास होत नाही, तरी पण जो आहे तो काय करतो, तो म्हणे तो म्हणतो की मला काही काळजी नाहीये, तो जाणे त्याचं काम जाणे, मी तर आपलं जे आहे ते काम अभ्यास करत आहे. मग डोक्याचा ताप नाहीसा करण्याची ही सोय आहे की फलहेतूचा उगाणा कोण करील, म्हणजे फलहेतूचा हिशोब नाही करायचा. कर्माचं काय फळ मिळतं आहे इकडे लक्षच नाही, कारण त्याचं समाधान कर्मावरती नाहीच, त्याचं समाधान स्वतःमध्ये आहे. माझा सद्गुरू माझ्या जवळ आहे, हे जे समाधान आहे ते विलक्षण आहे. माझे सद्गुरू माझ्या जीवनात आले, त्यांची कृपा माझ्यावरती आहे, हे एक समाधान आहे. मग त्याची तुलना कशाशीच होत नाही. मग ते माझ्या जीवनात आले आणि त्यांनी माझ्यावर प्रेम केले, बस माझं जीवन धन्य झालं. अशा प्रकारचं जे समाधान त्या ठिकाणी आहे, तर असं समाधान आणलं या ठिकाणी की मग जे आहे ते काय होईल की तुमचं पुढचा जन्म जो आहे तो म्हणजे मुक्तपणाची व्यवस्था होईल. मग आईचा शरीर संयोगाची राती माझी धावता साडिया आयती तो कर्मक्षयाची पाहती पाठ झाली. मग अशा प्रकारचं ज्या ठिकाणी आसक्ती गेली, त्याला काय झालं तर म्हणजे शरीर संयोगाच्या रात्रीत, म्हणजे शरीरात संयोगाच्या रात्रीत म्हणजे तो विषयामध्ये होता ती रात्र होती, आणि सर्वसंग त्यागून एकटा धावत तेव्हा कर्मक्षयाच्या उजेडाची पहाट झाली. मग त्या ठिकाणी निष्काम कर्म झाल्यामुळे, कर्मक्षय झाल्यामुळे त्या ठिकाणी पहाट झाली. आणि मग काय झालं की तैसी गुरुकृपा पाऊखा उजळली, ज्ञानाची वतपली पडली, तेथं साम्याची वृद्धी उघडली तयाची. म्हणजे अशा गुरुकृपेची उषक्काल त्या ठिकाणी झाला, आणि ज्ञानाची कोवळी उन्ह पडली, आणि त्याच्या साम्याची समृद्धी उघडली त्यांच्या दृष्टीमध्ये. अशा प्रकारचं गुरुकृपा ज्या ठिकाणी झाली, मग काय होतं म्हणे, वासुदेव स्वरूमिती होतं की ते वेळी जयाकडे वासप आहे तेवता मीची तया एकू आहे, अथवा निवांत जरी आहे तरी मीची तया. मग जिकडे मग परमात्मा म्हणतात की जो जिकडे पाहिजे तिकडे काय असतं, तर म्हणे त्याला जे आहे ते माझंच कर्तृत्व दिसतं, परमात्माच दिसतो, परमात्माचंच कर्तृत्व दिसतं. जिकडे तिकडे परमात्माच दिसतो, आणि तो निवांत जरी असला तरी त्याला सर्व ठिकाणी परमात्माच दिसतो. अशा प्रकारचं वासुदेव स्वरूमितीपर्यंत आपण इथे पोहोचलेलो आहोत, आणि वासुदेव स्वरूमिती जे आहे ते पुढच्या वेळेस आपण पाहणार आहोत. मला फक्त एवढंच सांगायचं की कसं करावं कार्य, ह्याच्याबद्दल श्री गुरु बेलसरांनी जे एक उदाहरण दिलेलं आहे ते फार सुंदर उदाहरण आहे. की म्हणे एक सुफी साधू होता, आणि तो गावामध्ये गेला कुठे, रात्रीची वेळ होती, त्याला कुठे जागा मिळाली नाही थांबायला, तो झाडाखाली बसला होता. तिकडे एक मनुष्य गेला, त्यांनी विचारलं की झाडाखाली का बसला, त्यांनी सांगितलं की मला की जागा नाही. तर मग यांनी म्हटलं की म्हणे तुम्हाला माझ्या घरी राहायचंय का, तर म्हणे तुम्ही माझ्याकडे येऊन राहू शकता.
तो म्हणे ठीक आहे, मी तुझ्याकडे जाऊन राहायला तयार आहे. तो काय होता, तर मग त्याने सांगितलं की म्हणे मी चोर आहे, मी रात्री चोरीला कामाला बाहेर जातो आणि म्हणून मला तुम्हाला कोणते होटल सुद्धा देता येणार नाही, तुम्ही माझ्याकडे राहिला तर बरं राहील. तर तो म्हणाला ठीक आहे, तुझ्याकडे राहतो. मग हा चोरीला गेला, पहाटे आला, त्याने विचारलं काय झालं, तर म्हणे काही नाही मिळालं. मग असं करता करता जवळजवळ तो साधू त्याच्या बरोबर होता काही दिवस पर्यंत. तर प्रत्येक दिवशी असं झालं की जो आहे तो त्याला काहीच मिळालं नाही. मग ह्याला त्यांनी विचारलं की अरे बाबा हे कसं काय हो? की तुला जर काही मिळालं नाहीये, मग हे तुला की त्याच्याबद्दल हे नाहीये, म्हणजे काही त्रास नाहीये. मग ह्याने त्यांना सांगितलं की नाही म्हणे, जेव्हा त्याची इच्छा असेल तेव्हा जे आहे ते मला मिळेल. एखाद वेळेस मिळतं तर म्हणे गव्हाडे मिळून जातं, आणि मग काही पुष्कळ दिवसपर्यंत जे काहीच मिळत नाही म्हणून. तर म्हणे ही त्याची इच्छा आहे. तर तो सुफी साधूने असं म्हटलेलं आहे की मी त्याच्याकडनं शिकलो की आम्ही जे आहे हमें राजी उसमें जिसमें तेरी रजा आहे, ये भी वाह हुआ है वो भी वाह हुआ है. कशा प्रकारचं जे आहे ते सत्कर्म करावं, म्हणजे परमेश्वराच्या आठवणीत ते सत्कर्म व्हावं, अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. तर मग जे आहे ते आपण असा लक्षात ठेवूया या सर्व गोष्टी. आणि सद्गुरूची आठवण करून, भगवंताची आठवण करून मी या ठिकाणी जे आहे ते विरमतो. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री गुरुवे नमः. सद्गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वम् अस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. एकाच चैतन्याचे आविष्कार असलेल्या सर्व साधकांना माझं नम्र अभिवादन. एकाच चैतन्याचे आविष्कार असं ज्यावेळी आपण म्हणतो की आपण सगळे एकाच चैतन्याचे आविष्कार आहोत, फक्त साधकच नव्हे तर सगळेच. वासुदेवम सर्वमिती म्हटल्यासारखं आहे ते. मग ह्याचा अर्थ असा होतो का की चैतन्याचे वेगवेगळे भाग पडतात, एक माझ्यात, एक त्याच्यात, एक आणखीन कोणाच्यात, असे वेगवेगळे भाग पडतात की काय? म्हणजे जे आपण शिकतो नेहमी की एको अहम बहुश्यामी असं म्हणतात, की आपण ब्रह्माचेच, एकाच ब्रह्माचे बहु झालो, अशी आपल्या अल्पबुद्धीमध्ये कल्पना येते. तर ब्रह्माचे भाग होत नाहीत. आपण वेगळं आहोत हा आपला भ्रम आहे. भेदाभेद हा भ्रम आहे. जे 5 भ्रम सांगितलेले आहेत, देहादी जगत भ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्व दातृत्व भ्रांती, संघ भ्रांती, विकार भ्रांती आणि भेद भ्रांती. भेदाभेद, भेदच नाही. हे ब्रह्म कसं आहे तर एकरस आहे. तर ह्या आपल्या अज्ञानामुळे, आपल्या अल्पबुद्धीमुळे, आपल्या परिच्छिन्न बुद्धीमुळे, संकुचित बुद्धीमुळे, अज्ञानामुळे आपण आपण हा ब्रह्मावर केलेला अध्यारोप आहे की
ते बहुश्यामी झालं. म्हणजे असं की आपल्या तर्कात बसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, आपल्या तर्काला जे समजतं, त्या तर्कामध्ये आपण ब्रह्माला बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेव्हा तत्ववेत्यांना, फिलॉसॉफर्स, ऋषी यांना ज्यावेळी ह्या जगाच्या उत्पत्तीचा, विस्ताराचा आणि ह्या वैविध्याचा अर्थ लावता आला नाही आणि त्याला काही उपाय नाही असं दिसलं त्यांना की याचं कसं काही विश्लेषण करावं आपण, त्यावेळी त्यांनी ब्रह्मावर असे आरोप केले की एको अहम बहुश्यामी. त्याला वाटलं की मी एकटेपणाचा मला कंटाळा आला आणि मी आता माझ्याच करमणुकीसाठी, म्हणजे ब्रह्मानी ती असं म्हणतात की ब्रह्माने ईक्षण केलं. ईक्षण केलं म्हणजे काय की कल्पना केली, इमॅजिनेशन केलं. एखादा आर्किटेक्ट ज्यावेळी एखाद्या जागेवरच डिझाईनचा विचार करतो त्यावेळी तो कल्पनाच करत असतो. त्यालाच आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो. तसं ब्रह्मानी क्रिएटिव्हिटी त्याची जी होती, कल्पना केली, विकल्प केला, वैविध्य आणण्यासाठी विकल्प केला, संकल्प केला की मी आता प्रसवणार आहे, भरपूर होणार आहे आणि मग हे सगळं मी माझ्याच करमणुकीसाठी करणार आहे आणि अनेक होणार आहे, एकाचा अनेक होणार आहे. हा जो मी एकमेवा द्वितीय एकटा आहे, हा एकटा अनेक होणार आहे. माझ्या युनिटीमध्ये मी डायव्हर्सिटी आणणार आहे आणि मग ब्रह्माची जी अंगभूत, अनुस्यूत, इंट्रिसिनिक अशी जी शक्ती आहे, जिला आपण प्रकृती म्हणतो, त्या प्रकृतीच्या मार्फत लगेचच त्या ईक्षणाची पूर्तता करण्यासाठी जगाची उत्पत्ती केली, विश्वाची उत्पत्ती केली. गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात की मया अध्यक्षेण प्रकृती सुयते चराचरम. माझ्या अध्यक्षतेखाली, माझ्या अधिष्ठानाच्या खाली प्रकृतीने हे जग आणि चराचर हे सगळं प्रस्तुत केलं. सुयते, प्रसव केला त्याचा. हेतुना अनेन कौंतेय जगत विपरीते. म्हणजे आणि त्याच्यामुळे हे जग हे सारखं परिवर्तन त्याचं होत असतं, आणखीन ते बदलत असतं. याचा अर्थ असा आहे की माझा आश्रय मिळाल्यामुळे प्रकृतीकडून सर्व चराचर सृष्टी मी प्रसवतो आणि या कारणामुळे अर्जुना जगाची ही सगळी घडामोड झालेली आहे. अगाजे झालेच नाही त्याची वार्ता काय पुसती, असं ज्यावेळी समर्थ म्हणतात, तर ह्या अजातवादाच्या किंवा मांडुक्य उपनिषदात म्हटलेल्या अजातवादाला त्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी ब्रह्माबद्दल किंवा जगाबद्दल जे युक्तिवाद केले जातात त्याचं हे वरचं वर्णन होतं. म्हणजे जग विश्व कसं उत्पन्न झालं आणि हे सगळं ह्या मनुष्याच्या
कल्पनेनी, इमॅजिनेशननी आणि ऋषीमुनींच्या साधनेतून, त्यांच्या तपातून, त्यांच्या ध्यानधारणेतून ज्यावेळी त्यांना हे दिसलं की हे असं झालं असावं, ते निष्कर्ष असे निघाले. आणि नंतर मग मांडुक्य उपनिषदात परत म्हणतात की हे सगळं झालेलंच नाही. ब्रह्म, जीव, जगत, ईश्वर या सर्व संकल्पनांचे आणि कॉन्सेप्टचे जे विश्लेषण करण्यासाठी केलेले हे सगळे युक्तिवाद आहेत. म्हणून एकाच चैतन्याचे आविष्कार आपण सर्व साधक आहोत असं म्हटल्याने हा मुद्दा आपला हा आहे चाललेला आहे की आपण ज्यावेळी म्हणतो की आपण सगळे एकाच चैतन्याचे आविष्कार आहोत, तर त्यावेळी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की आपण त्यामुळे वेगवेगळे ब्रह्म हे वेगवेगळं आहे काय आपल्यात प्रत्येकात, तर ते तसं नाही. तर आपण सर्व साधक जरी आपल्याला वाटत असलं की आपण वेगवेगळे आहोत, आपण भेदामध्ये जगत असलो तरी सुद्धा असं म्हटल्याने की एकाच चैतन्याचे आपण सर्व आविष्कार आहोत असं म्हटल्याने ब्रह्माचे एक पण मोडत नाही. म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या डोहामध्ये एखादा घट जर बुडवला, म्हणजे मडकं बुडवलं आणि त्याच्यात पाणी भरलं, तर त्यातलं पाणी वेगळं आणि बाहेरचं पाणी वेगळं असं नाही होत. ते पाणी एकच आहे. किंवा एक पण मोडत नाही याचा अर्थ द्वैत सिद्ध होत नाही त्याच्यावरनं. ब्रह्म आणि काही वेगळं आहे, दुसरं आहे काही, असं त्यातून सिद्ध होत नाही. पुरुष आणि प्रकृती हे एकाच तत्वाचे, पुरुष आणि प्रकृती हे एकाच तत्वाचे एकरस असं अंग आहे. रसो वै सहा. किंवा आपण शंकराचं, उमाशंकराचं वर्णन करताना आपण म्हणतो अर्धनारी नटेश्वर. आपण शिवशक्तीला आपण तेच म्हणतो अर्धनारी नटेश्वर. ते याच्याचसाठी की दोन्ही मिळून एकच आहे. अमृतानुभवामध्ये ज्ञानदेव माऊली म्हणतात की जैशी का समीरे सकट गती, का सोनिया सकट कांती, तैशी शिवेशी शक्ती अवघीच जे. याचा अर्थ सरळ आहे की वायूसह वायूमधील गती, समीर म्हणजे वायू, तर वायूसह वायूमधली गती आहे. वायूची जी गती आहे ती वायूसह आहे. वायू ज्यावेळी वाहतो, समीर ज्यावेळी वाहतो, वारा ज्यावेळी वाहतो, त्यावेळी तो त्या हवेसकटच वाहतो आणि म्हणूनच त्याला त्याची गती म्हणतात, वायूची गती. तर वायूसह वायूमधील गती, सोन्यासह, सोन्यामधलं तेज आहे, सोनिया सकट कांती. कांती म्हणजे जसं आपल्या त्वचेचं तेज असतं त्याला कांती म्हणतात, तसं सोनिया सकट कांती, त्याचं सोन्याचं जे तेज आहे ते सोन्याच्या व्यतिरिक्त नाहीये, सोन्यामुळेच आहे आणि सोन्या सकट आहे. तैशी शिवेची शक्ती म्हणजे शिवाची जी शक्ती आहे, शिवशक्ती आपण ज्यावेळी म्हणतो, म्हणजे शिवाची किंवा ब्रह्माची प्रकृती असं ज्यावेळी आपण म्हणतो, त्यावेळी तैशी शिवेची शक्ती अवघीच जे, म्हणजे शिवासह शिवाची शक्ती आहे, म्हणजे शिवशक्ती हे एकरूपच आहे. त्याच्या आधी एका
ओवीमध्ये माऊली म्हणते, जया प्रियेचे जे अंग, जो प्रियू जियेचे अंग, कालुनी दोन्ही भाग जेविते आहाती. कल्पित प्रकृतीचे जे अंग आहे, इथे नीट अवधान देऊन ऐकायला हवं किंवा लक्ष द्यायला हवं की कल्पित प्रकृती म्हटलंय. प्रकृती ही कल्पित आहे. ज्यावेळी प्रकृतीचा विचार होतो त्यावेळी पुरुष पण अस्तित्वात येतो. तोपर्यंत एक रस ब्रह्मच आहे. कल्पित प्रकृतीचं जे अंग आहे म्हणजे जया प्रियेचे जे अंग, ते पुरुषाचे अंग आहे. प्रकृती ही पुरुषाचं अंग आहे आणि मायादी सर्व जगत कल्पित असल्यामुळे अधिष्ठान ब्रह्मचैतन्याच्या सत्तेनेच मांडलेलं आहे. जगत हे कल्पित असल्यामुळे अधिष्ठान ब्रह्मचैतन्याच्या सत्तेवरच ते जगत झालेलं आहे. जसं आपण सुरुवातीला पाहिलं तसं खरं तर मायादी सर्व जगत हे केवळ अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचे स्वरूप आहे. कारण असा एक सिद्धांत आहे की जे जे कल्पित असतं ते अधिष्ठान स्वरूप असतं. प्रकृती आणि पुरुष हे उभय अंश एकमेकामध्ये कालवल्यासारखे आहेत. म्हणजे ज्ञानदेव ज्यावेळी म्हणतात की कालवूनी दोन्ही भाग जेविते आहाती, त्यावेळी हे एकमेकात कालवल्यासारखे भाग आहेत. प्रकृती आणि पुरुष, शिवशक्ती हे एकमेकात कालवल्यासारखे आहेत. ते वेगळे करता येत नाहीत. ती एकरस ब्रह्मचैतन्याचाच ते जेवतायत, ते एकरस ब्रह्मरसाचाच उपभोग घेत आहेत. जसा मनुष्य हा एखाद्या वेळेस ताकभात खातो, एकमेकात कालवून तो जेवतो, पण तिथे काय असतं की तो जेवणारा जो असतो तो त्या कालवलेल्या ताकभातापेक्षा वेगळा असतो. व ताक आणि भात हे स्वतंत्र भिन्न पदार्थ एका ठिकाणी कालवलेल्या सारखे असतात. तसा हा कालवा प्रकृती आणि पुरुषाचा नाही. तर स्वतः सिद्ध उभयतांची एकच ब्रह्मसत्ता आहे. त्या दोघांची मिळून एकच ब्रह्मसत्ता आहे, ज्याच्या अधिष्ठानावरती पुरुष आणि प्रकृती हे झालेले आहेत. ज्ञानदेवांकडे दृष्टांताची खाण आहे. एकामागून एक एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी ते इतक्या चपलक अशा सुंदर सुंदर दृष्टांत देतात की काही विचारू नका. हा पुढचा दृष्टांत बघा. का कस्तुरी सकट परिमळू, का उष्मे सकट अनळू, तैसा शक्तीशी केवळ श्री शिवचितो. जे सुगंधासह कस्तुरी आहे, सुगंध त्याचा वेगळा नाहीये, प्रकृती वेगळी नाहीये, पुरुष आणि प्रकृती वेगळे नाहीये. तर सुगंधासह कस्तुरी अथवा उष्णतेसह अग्नी आहे. म्हणजे उष्मे सकट अनळू, अनळू म्हणजे अग्नी. तशी शक्ती ही केवळ शिवच आहे. तैसा शक्तीशी केवळू श्री शिवचितो. तात्पर्य इतकंच की पूर्वीच्या या दृष्टांतांमधून शब्द दोन आहेत, म्हणजे कस्तुरी आणि सुगंधू, सोनिया आणि सोनं आणि त्याची कांती, समीर म्हणजे वारा आणि त्याची गती, असे शब्द दोन आहेत. पण
अर्थ एकच आहे. त्याप्रमाणे शिवशक्ती हे शब्द दोन आहेत, पण त्याचा अर्थ एकच, सच्चिदानंद रूप परब्रह्म असा आहे. असे ह्या दृष्टांत हे जे दिलेले सुंदर दृष्टांत दिलेले आहेत आणि त्याच्यातून ब्रह्माच्या अद्वैत सत्तेबद्दल पुन्हा पुन्हा आपल्याला ते जागृत करतात. ह्याचाच अर्थ असा की मी ज्यावेळी ह्या निरूपणाच्या आधी सुरुवातीला म्हणतो आपण एकाच चैतन्याचे आविष्कार आहोत, त्यावेळी तो आविष्कार वेगवेगळा नव्हता, एकाच ब्रह्मसत्तेवरती आपण सगळेजण आहोत असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून ज्यावेळी आचार्य म्हणतात की खरा मी हा निर्विकल्प आहे, अहम निर्विकल्पो, तोच सिद्धांत वरच्या उदाहरणात दिसतो. माझ्यात कुठलीही कल्पना नाहीये, मी एकच एकमेवा द्वितीय सच्चिदानंद आहे. व आत्मज्ञानाने किंवा या प्रकृतीमध्ये विकल्प आहेत, म्हणजेच प्रकृती मिथ्या आहे. आणि आत्मज्ञानाने किंवा ब्रह्मात्मैक्य अपरोक्ष ज्ञानाने माया प्रकृती हे बाधित होते. याच्यामध्ये परत वेदांतामधला एक सिद्धांत असा आहे की जे बाधित होतं आणि जे संपू शकतं, जे नाहीसं होतं, ते सत्य नसतं, ते मिथ्या असतं. आणि माया खरी नसल्यामुळे ती बाधित होते. माया जर सत्य असती तर ती कधीच बाधित झाली नसती. आचार्य म्हणतात अहम निर्विकल्पो, तेव्हा मी एकतत्व परब्रह्म सच्चिदानंद आत्मा आहे हेच ते सांगतायत. आणि हे नुसतं शब्दज्ञान होऊन काही कळत नाही. शब्दज्ञान हे एका बाजूला, ते मी आहे असा गुरुपदेश झाल्यानंतर, तत्वम असी असा गुरुपदेश झाल्यानंतर स्वतःकडे वळवून घेतलेल्या अहम ब्रह्मास्मीचा अपरोक्ष अनुभव यायला हवा. मी तोच आहे. आणि ह्याचा विचार करत 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 आपण त्याच्याकडे ज्यावेळी जातो, आणखीन ध्यानाला बसलो किंवा त्याचा खूप विचार करता करता आपण स्वतःकडे पोहोचलो की जो समजणारा जो असतो, आपल्यातला जो समजणारा जो आहे तो, आणि जे काही समजायचं आहे तो, आणि ही समजण्याची जी क्रिया आहे, हे सगळं ज्यावेळी एक होतं, मीच तो आहे. त्याच्यानंतर मग काही समजायचं उरत नाही, बघायचं उरत नाही. मी समोर आहे किंवा मी समोरच्या ह्या कृष्णाची भक्ती करतोय असं नाही, तर माझं आत्मनिवेदन होतं आणि मी एक होऊन त्रिपुटीचा अंत होतो. त्यावेळी अपरोक्ष ज्ञान झाल्यासारखं घडतं. डॉक्टर काका नेहमी गमतीमध्ये प्रवचनामध्ये नेहमी म्हणतात की तेव्हा जे घडतं ते घडतं. घडतं म्हणजे काय घडतं, तर घडतं ते घडतं. असो, आजची वेळ संपली. आता आत्मशतक. मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहं, न चक्षुत्र जिह्वे न च घ्राणनेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायु,
चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षा चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता इथे त्रिपुटी आहे अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदा पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धा चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः